अध्यक्ष कार्याध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व मान्यवर शुभारंभ या ठिकाणी आपल्याला दीपप्रज्वलन करत आहोत। माननीय दादांच्या शुभारंभ मान्य वडीलच्या शुभारंभ आणि सर्व पदाधिकारी यांच्या शुभारंभ या ठिकाणी आपण केलेला आहे। धन्यवाद सर्व मान्यवरांचे। कार्यक्रम संपल्यानंतर दादा सर्वांचे निवेदन स्वीकारणार आहेत। नमस्कार। आज बारामती व्यापारी महासंघाने आयोजित केलेल्या भव्य व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्वांचे आपले लाडके नेते माननीय श्री अजितदादा पवार, आदरणीय सौ वहिनीसाहेब व उपस्थित मंच व आपण सर्व व्यापारी मित्रांनो, बारामती व्यापारी महासंघासंदर्भात मी थोडीशी प्रास्ताविक करत आहे। या महासंघाची स्थापना 2004 मध्ये झाली होती। त्यावेळेस सुरुवातीला 22 संघटना होत्या। यामध्ये त्यापूर्वी बारामतीमध्ये व्यापाऱ्यांच्या फक्त 3 ते 4 संघटना अस्तित्वात होत्या। कापड असोसिएशन, मार्केट असोसिएशन आणि 1-2 संघटना होत्या। त्यानंतर 2004 साली आमचे माजी अध्यक्ष श्री नरेंद्र शेठ गुजराती यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन 22 वेगवेगळ्या व्यवसायांच्या संघटना त्यावेळेस तयार केल्या आणि त्यातून व्यापारी महासंघाची स्थापना झाली। 2004 साली पहिल्यांदा मान्य श्री पोपटरावजी तुपे, स्वर्गीय श्री पोपटरावजी तुपे हे अध्यक्ष होते पहिले 2 ते 3 वर्ष। त्यानंतर गेली 17 वर्षे सलग श्री नरेंद्र शेठ गुजराती हे अध्यक्ष होते व्यापारी महासंघाचे। व्यापारी महासंघ म्हणजे नरेंद्र शेठ गुजराती ही एक संकल्पनाच झालेली आहे आणि आता गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ही नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आलेली आहे। आता जी कार्यकारिणी अस्तित्वात आलेली आहे यामध्ये आज 40 संघटना आहेत आणि जवळपास बारामतीमध्ये 7,500 दुकाने आहेत आणि या सर्व दुकानांमध्ये 30,000च्या आसपास आम्ही रोजगार पुरवत आहोत। आपल्या सर्व ज्या संघटना या आहेत दादा, या संघटनाची महासंघाची व्याप्ती कशी आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। प्रत्येक व्यवसायाची एक संघटना असते। प्रत्येक व्यवसायाची एक संघटना असते। छोट्या दुकानदारांपासून पान विक्रेता असेल, कापड विक्रेते असतील, शराब असतील, ज्वेलर्स असतील, डीलर्स असतील, ह्या त्यांच्यात किराणा दुकान असतील, या सर्वांची एक त्यांची संघटना होते आणि त्यांचे जो अध्यक्ष असतात ते आमच्याकडे सदस्य म्हणून येतात। सर्व व्यवसायातले 40 व्यवसायातले अध्यक्ष हे महासंघामध्ये सदस्य म्हणून आहेत। अशी 40 व्यवसायांची संघटना फादर बॉडी आहे। यामध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय येतात। छोट्या पानपट्टीपासून ते पूर्ण ज्वेलर्स आणि शोरूम्स वगैरे सगळे व्यवसाय यात येतात। हे सर्व करत असताना 2004 मध्ये स्थापना झाल्यानंतर आज 2024 मध्ये 40 संघटना यात आहेत। आजच्या या मेळाव्याचे नियोजन करण्याचा उद्देश म्हणजे बारामतीचा सर्वसमावेशक विकास होत असताना व्यापारी पेठ पण खूप वाढलेली आहे। पूर्वी बाजारपेठ म्हटल्यावर 4 चौकात फक्त लोकांचं बघायचा उद्देश होता, परंतु आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाने बारामतीची वेगाने झपाट्याने वेगवान वाटचाल होत असताना
व्यवसायही वाढलेले आहेत, दुकानदारी वाढलेले आहेत. आज आपण MID चौकामध्ये जातो, सिटीन चौकमध्ये जातो, मॉल्स झालेले आहेत. इकडे कसबा आहे, नीरा रोड आहे, फलटण रोड आहे, खंडोबानगर आहे आणि सातव चौक आहे. या सर्व बारामतीच्या चारही दिशांना व्यवसाय वाढलेले आहेत, व्यावसायिक वाढलेले आहेत. त्या सर्व व्यावसायिकांशी समन्वय साधण्यासाठी, त्या सर्व व्यावसायिकांना महासंघाची माहिती होण्यासाठी हा आपण आज मेळावा आयोजित केलेला आहे. आजच्या या मेळाव्यामध्ये जवळपास 1000 व्यापारी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी व्यापारी महासंघाचा कार्याध्यक्ष म्हणून स्वागत करतो. आणि आपल्या या मेळाव्याला आदरणीय दादांनी व वहिनींनी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दलही त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. एक मिनिट. राज्यातल्या 288 आमदारांमध्ये सर्वात कार्यक्षम असणारे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, आदरणीय वहिनी, मी सोडून या स्टेजवर असणारे सर्व व्यापारी, बुद्धिवंत, विचारवंत आणि व्यापाऱ्यांची ज्यांना दूरदृष्टी आहे असे असणारे माझे सर्व व्यापारी मित्र आणि व्यापारी बंधूंनो, आज या ठिकाणी आम्ही मेळावा घेतला आहे. या मेळाव्यामध्ये आम्ही नवीन कारखाने या ठिकाणी केली आणि या कारखान्याचा सत्कार दादांच्या हस्ते झाला पाहिजे. कारण दादांनी 17 वर्ष मी व्यापारी संघाचा अध्यक्ष असताना कितीतरी वेळा त्यांनी आम्हाला मदत केलेली आपल्या व्यापाराला आणि त्यासाठी त्यांना बोलवलं पाहिजे अशी भूमिका आपल्या व्यापारी संघाने घेतली आणि त्यामुळं आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. दादा, जेव्हा मध्यंतरी भार नियम होता, अख्ख्या महाराष्ट्रात लाईटी 8 तास, 7 तास, 6 तास जायच्या. आम्ही व्यापार मंडळीने एक कल्पना केली की लाईट विकत घ्यायची आणि बारामती शहर भार नियम मुक्त करायचा. आम्ही सुरुवातीला दादा 12 रुपयांनी लाईट घेत होती. मग दादांकडे आम्ही पुण्याला गेलो, फगरू शेठ, मी होतो, मला वाटतं किरण गांधी, नरेंद्र मोदी, आम्ही गेलो. दादा अशा पद्धतीचं लाईट करतोय, लाईट विकत घेतोय, लाईट बारामती भार नियम मुक्त करतोय. दादाने पहिला प्रश्न विचारला की लाईट तुम्हाला सगळ्या बारामतीच्या शहरातल्या व्यापाऱ्यांना एक्स्ट्रा पैसे भरावे लागतील, त्या प्रति युनिटला किती खर्च होईल, काढलं आहे का? हो दादा, आम्ही काढला आहे, 1.5 ते 2 लाख, 1.5 ते 2 रुपये प्रति युनिट झाली. दादा म्हटले जरा थांबा. दादांनी सिनारमातचे मला तर रायना साहेब होते का कोण होते, त्यांना फोन केला आणि रायना साहेबांना सांगितलं की माझ्या बारामतीच्या व्यापाऱ्यांना लाईट विकत घेता येत, त्यांना लाईट विकत द्या आणि कमीत कमीत किंमत लावता येईल त्याप्रमाणे ते करा. जेव्हा रायण्णा साहेबची आमची मीटिंग झाली तेव्हा दादा, आम्ही 12 रुपयाने घेणार लाईट, तुमच्या सांगण्यामुळे आम्हाला 4 रुपयाने लाईट मिळाली आणि जे 1.5 रुपयाला ते 2 रुपये प्रति युनिट जाऊन होता त्याचा स्केल 40 पैसे फक्त आला. हे फार मोठं काम वाटलं, पण आमच्या बारामतीला वापरण्यासाठी फार मोठ्या प्रमाणातलं काम त्यावेळेस दादांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आपल्या कोरोना सुरू झाला. कोरोनाच्या काळात इतका कोरोना मोठ्या प्रमाणात बारामती वाटलं की आमच्या व्यापारपेठेमध्ये पण कोरोना मोठ्या प्रमाणात घुसला. मोठमोठ्या घरातल्या लोकांना कोरोना झाला,
हॉस्पिटल फुल सगळे फुल कुठं मिळत नाही. आम्हाला व्यापाऱ्यांना पर्याय दुसरा नव्हता दादांना फोन केल्याशिवाय. आमच्यातला एक मित्र प्रवीण गांधी ते प्रशांत गांधीच्या घरातले 5-7 जण एकाच मातोश्रीपासून करोना झाले आणि प्रशांत गांधी हा दादांचा वर्गमित्र. आम्ही दादांना फोन लागला नाही, पण त्यांचे PA होते त्यांना फोन लागला, त्यांनी दादांना बोलला. दादांनी मुंबईतलं इमिजिएट त्या टायमाला यंत्रणा हलवली आणि मला वाटते सचिन सातो तुम्ही स्वतःने येऊन प्रवीण गांधीच्या सगळ्या कुटुंबाला हॉस्पिटलमध्ये एक रूम मोकळी करून दिली. अशा अनेक व्यापाऱ्यांच्या आडे त्यावेळेस म्हणजे कुणी कोरोना झाला तर लवकर त्याला मदत करायला जात नाही, घरातलं शिवत जात नाही. अशा वेळेस ते प्रामुख्याने जी व्यापाऱ्यांना मदत केली ती दादांनी केली. हे या ठिकाणी मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. ज्या टायमाला आम्ही बारामती शहर दादांच्या अनेक प्रकल्पमध्ये आणि दुरुस्तीमुळे हा शहर आता या वाढत्याबरोबर बाजारपेठाही वाढत्या. आम्ही बाकीच्या तालुक्यात बघतोय परिस्थिती काय आणि बारामतीला व्यापाऱ्यांची आत्ता काय परिस्थिती. ही चांगली परिस्थिती टिकवण्याचं काम जरी यांच्या दूरदृष्टीचं नियोजन होतं हे कुणी व्यापारी नाकारून चालणार नाही. त्यानंतर आम्ही जशी व्यापारी वाढली तसं रहदारीला अडचणी लागली. दादा एकदा म्हणले की तुम्ही काहीतरी आता करा आणि आपल्याला व्यापारपेठेतले रहदारीची दुरुस्ती केली पाहिजे. प्राणसाहेब, मामलेदार, CO साहेब, आम्ही व्यापारी सगळे एका ठिकाणी बसलो आणि त्या टायमाला असं ठरलं की बारामतीतले गुणडी चौक ते तांदळी वेस आणि महात्मा गांधी चौकपासून ते स्तंभापर्यंत ह्याला 1 वे करायचा. आम्ही म्हटलं 1 वेमध्ये फक्त 4 व्हीलर आणि 3 व्हीलरला करायचा. ते मान्य झालं. ती सगळी फाईल तयार होऊन नगरपालिकेमध्ये गेली. नगरपालिकेमध्ये ठराव झाला फक्त 1 वे. आता 1 वे म्हटल्यावर उलटी सायकल बी येणार नाही, मोटरसायकल तर नाहीच आहे. आणि ती फाईल गेली कलेक्टर ऑफिसला. कलेक्टरमध्ये शिक्का मारला आणि त्याच वेळेस बारामतीमध्ये दादांच्या त्यांनी ट्रॅफिक कंट्रोलचे जे अधिकारी असतात 5-7 जण ते आपल्याला एक्स्ट्रा मिळाले होते. मग त्या अधिकाऱ्यांच्या हातात GR आला की त्यांनी ताबडतोब लगेचच त्यांनी कारवाई सुरू केली. आणि त्या GRमध्ये असं होतं की सिनेमा रोडच्या दोन्ही बाजूला मोटरसायकल लावायचे पण नाहीत. आणि ती इतकी भयानक आमच्या व्यापाऱ्यांची परिस्थिती झाली. आम्ही सगळे व्यापारी जमलो. त्या अधिकारी त्याला त्यांच्या हातात ऑर्डर होती. आम्ही म्हटलं थांबा, आम्ही आमच्या नेत्याशी आम्ही बोलतो, तुम्ही 1-4 दिवस थांबा. पण दादांनाही फोन केला. दादा म्हणले मी शनिवारी येणार आहेत, मला वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला बोलून घेतो. दुपारी 2-3च्या टायमाला दादांच्या फोन आला की तुम्ही व्यापारी आपण किती या म्हणले का त्यावेळेस कोरोना काळ होता. दादा मुळात 25-30 लोकांना घेऊन बसतात. तुम्ही फक्त 2 का 3 वेळा जास्त कोणाला घेऊन येणार का. तरीसुद्धा आता माझा सभा माझ्या जाताना एकटं जाण्यापेक्षा मी मुद्दावर आपलं त्याला मग ते शैलेश साळुंके होते, मी होतो, संतोष टाटिया होता, मला वाटते आणखी 4-5 जण आम्ही सगळे होतो. सुरेंद्र मुदा होते आणि तिथे सभागृहात गेलो. दादाने त्यांनी सांगितलं, दादाची मी 20 मिनटं एकटा बोलत होतो. दादांनी पूर्ण ऐकत होते. दादा हे अशा प्रकारचं जर 2 व्हीलर म्हणजे मोटरसायकलला सायकलला जर 1 वेला जर 1 वे झाला तर हे जुनी बारामतीची पवारला मानणारी व्यापारी ह्याच्यामुळे हळूहळू स्लो पॉयझन मिळेल आणि आमचा धंदा 1-1.5 वर्षात तिथं संपून जाईल याचा विचार झाला पाहिजे. दादांनी 1 मिनिटाचा विचार केला नाही. दादांनी ताबडतोब सांगितलं, नरेंद्र म्हणतोय ते बरोबर आहे आणि तुम्ही हे सगळं बंद करा, फक्त 4 व्हीलर आणि 3 व्हीलरला त्या ठिकाणी तुम्ही हे 1 वे करा. बाकी सुद्धा आपल्या दृष्टीने वाटते की फार मोठ्या प्रमाणात तो निर्णय आपल्या गावातले म्हणजे नदीपासून सिनेमा रोडची हे आपल्या सगळ्या वापरण्यासाठी फार मोठा तो निर्णय होता आणि तो निर्णय दादांनी त्या ठिकाणी घेतला, एका मिनिटात घेतलेला आहे. त्यानंतर P1 मी माझी आजारी पडलो, माझं हार्ट ऑफिस झालं, मी 2-2.5 महिने घरीच होतो. पण तरीसुद्धा सुशील आपले तोमाने, जगदीश पंजाबी असे सगळे ग्रुप आमचा दादाकडे गेला. दादा P1 P2 योग्य नाही आहे. दादा म्हणले का नाही योग्य, कारण का दादा P1 P2ला कमीत 50 फूट तरी रस्ता पाहिजे तेव्हा ते सक्सेस होतं. आमच्या या दोन्ही शहरी भागात 40 फुटावर रस्ते नाही आणि ते सक्सेस होत नाही. ते आमच्याही त्या ठिकाणी आमच्या व्यापाराचं नुकसान होईल. आणि तुम्ही तर होताच तुम्ही लगेच तिथं निर्णय घेतला दादांनी त्या मीटिंगमध्येच की ते P1 P2 बंद करा, दोन्ही बाजूंनी साईड लावा, गाड्या ठेवा आणि व्यापारी म्हणतात त्याप्रमाणे करा. अशा आपल्या अनेक मी सांगायला बसतो ना, 17 वर्षात दादांनी मला कधी परत पाठवलंच नाही. कामच करून मी पण घेतलं दादाकडनं. दादाने आनंदाचे काम केले. सांगायला बसलं तर सगळ्याची भाषणं बंद होते. माझी एकटं चालू मी ठराविकच गोष्टी तर सांगतोय. पण अशा नेत्या ज्या अशा नेत्यांनी बारामतीच्या व्यापारासाठी धावून येतात, मदत करतात, सहकार्य करतात,
अशा नेत्याला बारामतीची व्यापारी कधीच विचारू शकत नाही. दादा, या ठिकाणी आपल्याकडे एक मागणी आहे बरं का दादा. तर एक मागणी आहे आमची तुम्हाकडे. बारामतीचे पोलीस स्टेशन शहरी भागात होतं ते तिकडे हलवले गेले आणि आता भर बाजारमध्ये सराफाची फार मोठ्या पेढ्या, बाहेरगावचे आलेल्या सराफांच्या फार मोठ्या पेढ्या आणि व्यापाऱ्यांचे फार मोठे शोरूम चाललेले आहेत आणि तिथं पोलीस स्टेशन नव्हतं. नाही, पोलीस स्टेशन असलं ते नाही मग ती भोरट्यांना तो दावा पडतो. आमची एक विनंती की पहिल्या जागेमध्ये एक पोलीस स्टेशनची ते म्हणतात ना, हां, ते करावी अर्जंटमध्ये. जर तुमची दूरदृष्टीने त्या कचेरीच्या आतमध्ये तुमचं नियोजन आहे त्यात नडत असेल तर समोरच नगरपालिकेचे 4-5 गाळे आहेत, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची चौकी त्या ठिकाणी ताबडतोब उभी करावी अशी व्यापाऱ्यांच्या तर्फे मी तुम्हाला विनंती करतो. आणि अशा प्रकारे आपल्याला आपले नेते नेहमी सहकार्य करत असतात. वहिनी, दादांच्या मध्ये सांगायचं म्हटलं की दादाचं कर्तृत्व, दादाचं नेतृत्व दादा सांगत असलं तर माझ्यासारख्या कार्यकर्ता कमी 2 तास तरी बोलू शकतो. पण मला जर कुणी विचारलं की दादांच्याबद्दल एकच वाक्यात सांग तर मी एवढंच म्हणेल की कर्तृत्वान नेत्याची विश्वसनीय अशी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडणारा आणि बोलणारा आदरणीय नेता म्हणजे अजितदादा. एवढंच बोलून मी दादा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वहिनी नमस्कार. बारामती व्यापारी महासंघ एक भव्य असा मेळावा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सर्वांचे शक्तिस्थान, युवकांचे प्रेरणास्थान आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपण बारामतीत आहे आणि आपलं नेतृत्व दादा करतायत. त्याचबरोबर दादांना खंबीर साथ देणाऱ्या आमच्या बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा, महिलांचं शक्तिस्थान आणि माझ्या मार्गदर्शिका सुनित्रा वहिनी पवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्वात मोठ्या संख्येने जमलेले माझे प्रतिष्ठित व्यापारी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आपल्या व्यवसायामधील मी एक लहान व्यापारी व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांनी नगरसेवक केलं, बांधकाम समिती सभापती केलं आणि पहिल्याच टर्ममध्ये नगराध्यक्ष केलं. त्यामुळे मला माझ्या कार्यकाळात देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब आलते, स्वर्गीय जेटली साहेब आलते, क्रिकेटचा देव ज्याला म्हणतो आपण जे सचिन तेंडुलकर आलते. आणि हे फक्त मला वाटते दादाशिवाय कोणी करू शकत नाही, कारण एक सर्वसामान्य व्यापाऱ्याच्या मुलाला एवढी उंची मिळवून देणे हे एक दादाचंच कर्तृत्व आहे. थोडक्यात बारामतीचा विकास झपाट्याने होत आहे. पहिली बारामती 5.5 स्क्वेअर किलोमीटर होती, त्याचा परीघ वाढून आता 55 स्क्वेअर किलोमीटर झाली आहे. चहूबाजूने बारामतीचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि ह्या विकासामध्ये आपल्या इथं अंदाजन 1.5 ते 2.25 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्याप्रतिष्ठान असो, TC कॉलेज असो, MS हायस्कूल असो, शारदानगर असो, वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथं शिक्षण संस्था आहे. आणि या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या व्यापारी वर्गाला एक मोठं रोटेशन म्हणतो किंवा एक उलाढाल म्हणतो ते आपली होत असते. आणि याची दूरदृष्टी, कारण विद्याप्रतिष्ठान उभं करायला आपल्याला जवळजवळ 30 वर्ष झाले, हे एक दिवसाचं काम नाही. आणि अहोरात्र आज दादा त्यासाठी मेहनत करत आहे. माझ्या 30 वर्षाच्या एक व्यापाराच्या अनुभवातून मला असं वाटतं की पहिली व्यापारीची बाजारपेठ आणि आत्ताची व्यापारीची बाजारपेठ यात फार मोठा बदल झालेला आहे. अंदाजन बारामतीमध्ये 3,500 ते 4,000 व्यापारींचा व्यवसाय चालतो आणि पूर्ण तालुक्यात जर धरलं दादा तर 8,000 व्यापारी व्यवसाय करतात. मी एवढंच सांगेन, आपला व्यापारी महासंघ हा माझा गर्व आहे. बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्यांनो
आपले समर्थ आणि आपल्या समुदायात करणारे आणि एकमेकांच्या समृद्धीसाठी चांगली साथीदार होऊ असा मला विश्वास आहे. आपण कायमच बघतो, बारामती महाराष्ट्राची राजकीय राजधानी आहे. कुठेही गेलो बारामतीचं नाव सांगितलं की पहिले म्हणतात की अजितदादाची बारामती का. हे आपल्यासाठी एक मोठं घोषवाक्य आहे. कारण कुठेही आपण गेलो तर आपली ओळख, जसं आपण म्हणतो MH42 गाडीला अडवत नाही. का अडवत नाही? त्याच्यामागं दादाची ताकद आहे. म्हणतो आपण, म्हणजे आता पोलीस लोकांनी चुकीचं घेऊ नये, पण जनरल बाबा एक असतं, आम्ही बाबा बाहेर जातो, कुठेही महाराष्ट्रभर फिरतो व्यवसायाच्या निमित्ताने, पण त्यात एक वेगळी भावना असते, एक वेपूळ आपुलकीचा एक आदर आहे. दादांचा एक भीतीयुक्त आदर सगळं महाराष्ट्र मान्य करतं आहे. त्या हिशोबाने आपण एक उत्कृष्ट नियोजन, बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं चालू आहेत. बाबूजी नाईक वाडा असो, कारण नदी पात्राचं सुशोभीकरण असो, कॅनोल सुशोभीकरण असो, ST स्टँड, मोठे गार्डन, शिवसृष्टी, भिगवण चौकाचं सुशोभीकरण, जुनी मंडई असो. पण हे होतं आहे का? तर माझं वय आता 50 आहे. मी जेव्हापासून लहानपणापासून बघतो आहे, कारण काटेवाडीला आमची शेती आहे, त्यामुळे दादांना कधी कोंबड खत घ्यायला मी जायचो दादांच्या इथं सुरुवातीला 25-30 वर्षापूर्वी. तेव्हापासून दादा सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात. हे एक दिवसाचं कष्ट नाही आहे जे आपल्याला बारामती वाटते आजची. ह्याच्यामागं दादाचं सकाळी 6 वाजल्यापासूनचं अविरत मेहनत आहे. आणि सर्वांना दादांना काय वाटतं की मी प्रत्येक ठिकाणी गेलो, दादा जगभर फिरत असतात, पूर्ण इंडिया भारतभर फिरत असतात. ते जिथं जिथं काय चांगलं दिसतं ते मी माझ्या बारामतीत कसं करू, माझ्या बारामतीत त्याला कुठं इम्प्लिमेंट करता येईल का, माझ्या बारामतीच्या नागरिकांना त्याचा काय उपयोग होईल का, माझ्या बारामतीच्या नागरिकांना त्याची काय सुविधा होईल का. हे एक मोठं लक्ष, जसं आपली घार किती उंच आकाशात उडो पण तिचं लक्ष पिल्लाकडं असतं. आपण दादांची पिल्लं आहे, दादाची बारामती हेच पिल्लू आहे. आणि दादांचं कायमच यामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. आज व्यापाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व व्यापारी आलेत. आम्ही बाहेर फिरताना मी भरपूर तालुके फिरलो आहे. माझे पूर्ण महाराष्ट्रात व्यवसाय आहे. पण तालुके तर सोडा, जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा एवढी स्वच्छता, एवढी टापटीप, एवढं नियोजन, तिथले लोक काय काम करतात ती माहीत नाही. आपल्याला कोणाला नावं ठेवायचं नाही, पण आपला दादा उजवा आहे हे आपल्या सगळ्यांना मान्यच करावं लागेल. दादा, आम्ही सर्व बारामतीकर व सर्व व्यापारी कालही आपल्याबरोबर होतो, आजही आपल्याबरोबर आहे, इथून पुढेही फक्त अजितदादांबरोबरच राहणार आहे. आणि दादा, तुम्ही सांगाल ती दिशा व तुम्ही सांगाल तो शब्द आम्हाला मान्य राहणार आहे. तुम्ही बांधाल ते तोरण व तुम्ही सांगाल तेच धोरण. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. माझ्याबरोबर एकच सगळ्यांनी घोषणा द्या मोठ्या प्रमाणात, एकच वादा, अजितदादा आगे बढो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आपले सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय सुनेत्रा वहिनी, सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित महामेळाव्याला उपस्थित असलेले सर्व व्यापारी बंधू. दी बारामती मर्चंट असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. दी बारामती मर्चंट असोसिएशन ही मूलतः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1945 साली स्थापन झालेली पहिली रजिस्टर्ड संस्था म्हणून, व्यापारी संस्था म्हणून महाराष्ट्र राज्यभर याचा ओळख, तिचं नाव आहे. अशा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी 2 शब्द बोलतो आहे. या संस्थेचं कार्यकाळ, या संस्थेचं कार्य माननीय दादांच्या नेतृत्वाखाली अखंड सुरू आहे. अशा आपल्या दादांचं आपल्याला आज मार्गदर्शन लाभणार आहे. माझ्या नंतरच्या पण वक्त्यांना छोटीशी विनंती, मूळतः आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळं आपलं सर्वांचंच थोडंसं भाषण सर्वांनी थोडक्यात करावं, मी पण तोच प्रयत्न करतो. मूळतः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झालेली संघटना, बारामतीमध्ये पहिली रजिस्टर संघटना, अशा संघटनेत मी काम करतो आहे. या संघटनेचा थोडासा इतिहास आहे. या संघटनेचं अनेक
मान्यवरांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. जशी बारामतीची वाटचाल, बारामतीचा विकास सुरू झाला, बारामतीच्या विकासामध्ये अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार उभे राहिले व प्रत्येक व्यापाऱ्याला आपापल्या संघटना स्थापन कराव्या लागल्या. त्याच दरम्यान साधारण 2000 साली ही संकल्पना महासंघाची रुजू झाली व तत्कालीन संस्थापक श्री नरेंद्रभाई यांनी बारामती मर्चंट असोसिएशनचे स्वर्गीय अध्यक्ष श्री पोपटराव तुपे यांना विनंती करून महासंघाचं अध्यक्षपद दिलं व बारामती मर्चंटचे अध्यक्ष व महासंघाचे अध्यक्ष एकच होते. आजही बारामती मर्चंट असोसिएशन व महासंघ एकाच नाण्याच्या, व्यापारी नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण सर्वजण समजतो व व्यापारी प्रश्न सोडवण्याचे काम करत असतो. बारामतीचा विकास सुरू आहे. आपले नेते यांचं खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलं आहे. आपल्या नेत्याचा बहुमान राज्यभर, देशभर आहेच. आपल्या नेत्याची चुणूक थोडीशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पण आम्ही सगळे पाहतोय. त्याची थोडीशी माहिती 1-2 ओळीत देतो आणि थांबतो. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचं कॉटन मार्केट इथं शारदा प्रांगणाचं तिथं कार्य बाजारतळ होता. तो बाजारतळ 1977 साली इंदापूर रोडच्या मुख्य आवारामध्ये शिफ्ट झाला. अशा ठिकाणी हे व्यापाऱ्यांचं संघटना काम करत होती. अशा ठिकाणी जेव्हा व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन आजपर्यंत जे कोणी दादांकडे गेले तो कधीही आजपर्यंत परत आलेला नाही. अशा दादांनी त्यांचं विजन आमच्यासमोर ठेवलं आणि पहिला जळोचीचं 42 एकराचा प्लॉट कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळवून दिला. त्यानंतर झारगडवाडीचे 21 एकर जागा जनावरे बाजारासाठी उपलब्ध करून दिली आणि आता सुपे बाजार समितीचा आपला जो उपबाजार आहे त्याचे शिफ्टिंग साधारण 17 एकर जागेत दादांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. करोडो रुपयांची कामं या ठिकाणी सुरू आहेत आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांना अधिकचे 2 पैसे कसे मिळतील आणि पुढचं भविष्याचं नियोजन करून दादा अनेक प्रोजेक्ट्स बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत आहेत. आम्ही सर्व व्यापारी दादांचे मनापासून आभार मानतो. तसेच करोडो रुपयांची कामं जरी सुरू असली दादा तरी आपला जो घरोब्याचा संबंध आहे, तुम्ही व्यापाऱ्यांच्या बाबतीत जी एक आत्मीयता दाखवता, त्या सर्व गोष्टींमुळे व्यापाऱ्यांना ऊर्जा मिळते. वर्षातून 1-2दा अजितदादा प्रत्येक संस्थेला भेट देत असतात. आमच्या संघटनेत दादा गुढीपाडव्याच्या आपल्या दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आवश्यक येत असतात आणि आमचे सर्व प्रश्न आजपर्यंत दादांनी सोडवले आहेत. तरी मी सर्वांच्या वतीने आभार मानतो व माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बारामती व्यापारी महासंघ या मेळाव्यास आपल्या आयोजित आणि उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नामदार अजितदादाजी पवार, त्याचबरोबर बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार, बाकीच्यांची नावं न घेता सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या मेळाव्यासाठी मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले दादा यांनी आजपर्यंत आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या बारामतीचा कायापलट केला. तो वास्तविक पाहता आम्ही पंजाबी सिंधी बांधव गेली 70 वर्षापासून या बारामतीत गुण्यागोविंदाने आनंदाने उद्योगाच्या माध्यमातून बारामतीत राहत आहे. परंतु गेल्या 25 आणि 20 वर्षामध्ये या 25 वर्षामध्ये जर पाहिलं तर दादांनी आपल्या शहराचे रूप पालटण्यासाठी केलेल्या सुधारणा या तुम्ही आम्ही याचे साक्षीदार आहोत. बारामतीमध्ये माझं सुरुवातीला एकच दुकान होतं, त्याचं उद्घाटनही दादांनी केलं. ते 95 साली उद्घाटन दादांनी केलं मिठाईच्या दुकानाचं. आज माझी 4 दुकानं झाली. ह्याचं एकमेव कारण दादा. कारण ह्या व्यापाऱ्यांना मी काय सांगू इच्छितो की दादांनी जो ह्या बारामतीचा कायापलट केलेला आहे त्या कायापलटामध्ये ज्या सुखसुविधा दिलेल्या आहेत, ज्या सुधारणा केलेल्या आहेत, त्याचं अजून त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शांत आणि सुरक्षित बारामती. या गोष्टीमुळे आम्हाला दादांचा फार मनापासून अभिमान वाटतो. दादा महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाल्यापासून बारामती तालुक्यात औद्योगिकीकरणाची जोड आणली. त्या औद्योगिकीकरणाची जोड आणताना MIDC आणली. MIDCची विकासाची चालना देताना बारामतीचे कॅनलचं सुशोभीकरणपासून
बारामती बिगवण रोडचे सुशोभीकरण असू, करा नदीचं सुशोभीकरण असू, पंचायत समिती इमारत असू, प्रशासकीय इमारत असू, या सगळ्या इमारती अजून नवीन उद्यान असू, या उद्यान आणि निर्मिती करत असताना आजच्या बारामतीचे ST स्टँड हे शहराच्या विकासाचा शिरपेच म्हणायला, म्हणजे ह्या शहरामध्ये ST स्टँड हे महाराष्ट्राच्या राज्यात नव्हे तर देशातही असणार नाही असे मला वाटते, आणि हे श्रेय दादांशिवाय कुणालाही देता येणार नाही. पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 6 वाजता उठून शासकीय कामे करणारा एकमेव मंत्री ह्या आणि हा नेता महाराष्ट्रात कुठेही नाही, हे मी छातीटोकपणे सांगू इच्छितो. कारण मी स्वतः दादांनी मला जिल्हा समादेशक होमगार्डची निवड 2008 साठी केली. मी त्यावेळेसही पाहत होतो मंत्रालयात जाताना, आणि आज 23 वर्ष झाले बघतोय. आम्ही आता सकाळी उठू शकत नाही, पण दादा सकाळी 5 वाजता तयार असते. ह्या राज्यात परराज्यात अनेक सुखदुःखाच्या कामासाठी बाहेर गेलो असता तेथील शहरे, तेथील गावे पाहून आम्हाला आपल्या बारामतीची आठवण होते. या अजितदादांचं आयोजन नियोजन यामुळे असे लक्षात येते की आपले बारामती शहर काय आहे. बारामती तालुक्यात आजपर्यंत दादांनी मागील पंचवार्षिकमध्ये 1200 ते 1400 कोटींची पंचवार्षिक कामे बारामतीत चालू आहेत. म्हणजे आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपसाठी 1200 कोटी रुपये देतात, आणि आपले दादा फक्त बारामती तालुक्यासाठी 1200 कोटी रुपये आणतात. तर या सर्वांचं बारामतीचा विकास पाहून आलेल्या आमच्या पाहुण्यारावळ्यांना सुद्धा गौरव केल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस आम्हाला दादांचं आणि बारामतीचा विकास आणि दादा म्हणजे काय हे आम्हाला लक्षात येते. दादांनी मागील भाषणात माझ्या आमदारकीच्या काळात जेवढी कामे मी केली नाहीत आणि कोणी करणार नाहीत हे सत्य आणि वास्तव आहे, हे आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे. बारामतीची विकासामध्ये मेडिकल कॉलेजचा हब असू, शैक्षणिक कॉलेजचा हब असू, यामुळे बारामतीमध्ये 1 लाख विद्यार्थी आलेले आहेत. ह्या 1 लाख विद्यार्थ्यांचा आपल्या सर्व बारामती व्यापाऱ्यांना त्याचा मग त्यामध्ये हॉटेल व्यावसायिक आहेत, हॉस्टेल व्यावसायिक आहेत, रिक्षा व्यावसायिक आहेत, कापड व्यावसायिक आहेत, भांडी व्यावसायिक आहेत, स्टेशनरी व्यावसायिक आहेत, इतर सर्व व्यापाऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. आणि या व्यापाऱ्यांना फायदा होऊन त्याचा अर्थकारणामध्ये पण बदल होत आहे. आपल्या शेजारील कोणत्याही तालुक्याचा इतका विकास झाला नाही. त्यामुळे बारामतीच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यो बारामतीची निर्मिती होत आहे आणि होणार आहे. आणि ह्याचा बदल बारामतीच्या मोठ्या प्रमाणात कायापालट होऊन ह्याचे श्रेय एकच, दादा दादा दादा. एवढे बोलून माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, आणि सुनेत्रा वहिनी अध्यक्ष बारामती टेक्स्टाईल पार्क, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे व्यापारी सहकाऱ्यांनो, आज आपण इथं सर्वजण एक व्यापारी मेळाव्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आज व्यापाऱ्यांसाठी हा मेळावा घ्यायचं कारण म्हणजे आपण सर्वजण ह्या व्यापाराच्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, आणि या जोडणीची एक चांगली उभारणी करता यावी आणि सर्व व्यापारी एक चांगल्या प्रकारे एकत्र येऊन आपली मतं मांडता यावी. कारण की व्यापार हा कुठल्याही देशाचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. आज अमेरिका ही जगातली सर्वात मोठी शक्ती आहे, आणि ती मोठी शक्ती असण्याचं कारण जगातल्या व्यापारावर अमेरिकेचं 40% वर्चस्व आहे. म्हणजे फक्त मिलिटरी कुठल्याही देशाचं संरक्षण करू शकते, पण वर्चस्व हे शेवटी व्यापाऱ्यांनीच करायला लागतं. आणि आज एवढा महत्त्वाचा विषय हा व्यापार आहे. आज तुम्हाला सर्वांना सांगताना आपल्या पुरातन काळापासून भारतामध्ये व्यापाराला हे खूप महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. त्यासाठी चाणक्य, कौटिल्य ज्याला आपण म्हणजे त्यांचं नाव आपण चाणक्य म्हणून ओळखतो, त्यांनी अर्थशास्त्र हे पुस्तकसुद्धा त्याच्यावर लिहिलं. आजसुद्धा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये आज त्या अर्थशास्त्राच्या पुस्तकाच्या रेफरन्सने त्या मुलांना व्यापार शिकवला जातो. तर भारतामध्ये पूर्वी काळापासून व्यापार हा महत्त्वाचा विषय आहे. आज
हजारो वर्षापूर्वी जागतिक बाजारपेठेत भारताचा हिस्सा हा 40% होता. हा 40% हिस्सा 1700 वर्षापर्यंत होता. त्याच्यानंतर परकीय आक्रमणं झाली आणि त्याच्यामुळं भारतीय बाजार हा मोडकळीस आणला गेला. खास करून इंग्रजांनी सगळ्या दृष्टीने व्यापाऱ्यांना कोंडीत पकडलं, भारतीय व्यापाऱ्यांना कोंडीत पकडलं आणि त्यांचे प्रोडक्ट चालावे म्हणून वेगवेगळ्या युक्त्या केल्या. भारतीय व्यापाऱ्यांना जास्त जाचक टॅक्समध्ये अडकवलं आणि जो 40% हिस्सा आपला भारताचा जागतिक बाजारपेठेत होता तो 40%वरनं इंग्रजांच्या काळामध्ये 3%वर आला. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपला जागतिक बाजारपेठेतला हिस्सा हा फक्त 3% होता. तर त्याच्यामुळं आपली भारताची ताकद, एक जो पहिला सांगितला जायचा की सोन्याचा धूर येणारा देश, त्या सोन्याच्या धूर येणाऱ्या देशापासनं जगातला सगळ्यात गरीब देश असा प्रवास आपल्या परकीय आक्रमणामुळं झाला आणि व्यापार हा मोडकळीस निघाला. आता त्याचप्रमाणे दादा पुन्हा एकदा काही ऑनलाईनच्या माध्यमातून या इंग्रजांच्या नीतीचा वापर करणारे मोठे उद्योजक हे भारतात येत आहेत आणि ते ऑनलाईन उद्योग करणारे, ज्याप्रमाणे इंग्रजांनी बाजारपेठ कशी काबीज केली तर जी वस्तू भारतीय बाजारामध्ये 100 रुपयाला विकली जात होती ती त्यांनी डायरेक्ट 50 रुपयाला विकायला चालू केली. त्याच्यामुळं त्यांच्यासमोर कोणी प्रतिस्पर्धी टिकू शकला नाही आणि भारतीय व्यापारी हा पूर्णपणे मागं पडला आणि फक्त इंग्रजांचे व्यापार चालू राहिले आणि त्याच्यामुळं इंग्रजांची व्यापारपेठ मोठी झाली आणि त्यांचा हिस्सा वाढत गेला. त्याचप्रमाणे आता ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा परत हेच होतं आहे की काही मोठ्या कंपन्या नुकसानीत त्यांचे प्रोडक्ट विकत आहेत आणि त्यांनी नुकसानीत विकलेल्या प्रोडक्टच्या समोर साधारण व्यापारी हा टिकू शकत नाही आहे. तर माझी दादांच्या माध्यमातून सरकारला निवेदन राहील की त्यांनी हे जे नुकसानीत विकून धंदे करायची पद्धत जी अवलंबली जाते त्याच्यावर काहीतरी एक कायदा आणावा की जेणेकरून भारतीय लोकांचा व्यापारात हिस्सा वाढेल, भारतीय व्यापारी आपले सगळे टिकतील आणि या भारताला पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठेत 40%चा हिस्सा जो आपल्याकडनं हिनावून घेतलेला आहे तो सगळे व्यापारी मिळून नक्कीच भारताला परत एकदा तो 40% हिस्सा जागतिक बाजारपेठेचा मिळवतील आणि भारताचं नाव हे जगात 1 नंबरला घेऊन जातील. ह्यात कुठेही व्यापारी कमी पडणार नाही. फक्त सरकारने ह्या बाबतीत व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करावे आणि व्यापाऱ्यांना जर सरकारने सहकार्य केलं तर नक्कीच भारतीय व्यापारीसुद्धा बाहेरच्या व्यापाऱ्यांपेक्षा जास्त काम करतील. एवढंच मी निवेदन सांगतो, माझं भाषण संपवतो. थँक्यू. आपण माननीय दादांना ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी काही या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं या व्यापारी महासंघामध्ये किंवा व्यापाऱ्यांचे प्रश्न शारदी यांचा सन्मान मान्य दादांच्या शुभास्ती या ठिकाणी आपण केले पाहिजे. मान्य नरेंद्रभाई गुजराती यांचा सन्मान, व्यापारी महासंघाचे संस्थापक मान्य दादांच्या शुभास्ते त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माननीय सुशील कुमारजी सोमाणी यांचाही सन्मान माननीय दादांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण घेत आहोत. माननीय सुशील कुमारजी सोमाणी हे अध्यक्ष म्हणून काम करतात. यानंतर कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत जगदीश पंजाबी यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. यानंतर उपाध्यक्ष श्रीयुत संतोष टाटिया, उपाध्यक्ष संतोष टाटिया. यानंतर माननीय श्रीयुत उपाध्यक्ष शैलेश साळुंके यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर सेक्रेटरी, तरुण तडफदार सेक्रेटरी म्हणून स्वप्नील मुथा यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर जॉईंट सेक्रेटरी श्रीयुत प्रशांत चांदगुडे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत चांदगुडे यांचा पण या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर दुसरे आमचे जॉईंट सेक्रेटरी महेश ओसवाल यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. श्रोता महेश ओसवाल सहखजिनदार यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे, महेशजी ओसवाल. त्यानंतर कमिटी मेंबर म्हणून असलेले प्रवीण आहुजा, त्यानंतर कमिटी मेंबर संजय दुधाळ, त्यानंतर कमिटी मेंबर अतुल गांधी,
त्यानंतर कमिटी मेंबर प्रमोद खटावकर, कमिटी मेंबर पंडित भागवत, त्यानंतर कमिटी मेंबर श्रीयुत श्यामराव तिवाटणे, आम्हाला सल्लागार म्हणून नेहमी सहकार्य करणारे श्रीयुत सुरेंद्रजी मुथा साहेब यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे श्रीयुत फखरुद्दीन कायमखानी आमचे हे सर्व सल्लागार मंडळी आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. आणि ज्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं, विशेष सहकार्य, आणि या कमिटीमध्ये सल्लागार म्हणून सुद्धा आहेत श्रीयुत किशोर शेठ सराफ, चंदूकाका सराफ अँड सन्सचे चेअरमन माननीय किशोर शेठ सराफ यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर GST कौन्सिल झोनल कमिटी, आपले काही व्यापारी बंधू, औद्योगिक क्षेत्रातले बंधू या कमिटीवर त्यांची निवड झालेली आहे. GST कौन्सिल पुणे झोनल कमिटी तक्रार निवारण समितीच्या सदस्यपदावर निवड झालेले आमचे बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील कुमार सोमाणी GST कमिटीवर त्यांची निवड झालेली आहे, त्याबद्दलचा हा सन्मान. त्यानंतर बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भाऊ जामदार यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर बारामती मर्चंट असोसिएशनचे सेक्रेटरी निलेश दोशी यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्री बारामती शाखेचे अध्यक्ष श्रीयुत शरद सूर्यवंशी साहेब यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या बारामती शाखेच्या चेअरमनपदी निवड झालेली आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर बारामती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे शहराध्यक्ष आणि के-मार्टचे अध्यक्ष चेतन प्रमोद दोशी यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यांनी पुणे इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी, प्रत्येकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन महेश वसवाल यांची निवड झालेली आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मंडळी, हे सर्व करत असताना हे काम करणं खूप अवघड गोष्ट असते, पण ती अवघड गोष्ट आपल्या व्यापारी मेळाव्याला ज्यांच्या उपस्थितीमुळे चैतन्य आले आहे, केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या निर्णय क्षमतेने, कामाच्या धडाडीने प्रचंड लोकप्रियता लाभलेले आपले सर्वांचे लाडके नेतृत्व, बारामतीचे सुपुत्र, बारामती महासंघाचे मार्गदर्शक, तरुणांचे प्रेरणास्थान, तसेच वैयक्तिक माझ्या सोमाणी कुटुंबियांच्या राजकीय, सामाजिक व व्यावसायिक वाटचाल ज्यांच्या आशीर्वादामुळे सुरळीत चालू झाली आहे व आजच्या मेळाव्याला आपल्याला ज्यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा, स्वच्छतेच्या प्रणेत्या व एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा समाजाला नवा आदर्श घालून देणाऱ्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री जयदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना, बारामती बँकेचे चेअरमन सचिन शेठ, जवाहर शेठ वाघोलीकर, माझे बंधू सुभाष शेठ सोमाणी, केशव बापू जगताप वकील व इतर सर्व उपस्थित बंधू. बारामती व्यापारी महासंघ बारामतीतील सर्व व्यापाऱ्यांची शिखर संघटना आहे. यामध्ये विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्या बारामतीतील सर्व व्यापारी बंधूंचा सहभाग आहे. वेगवेगळ्या 43 व्यापारी संघटनांचे अध्यक्ष महासंघाचे सभासद आहेत. यामध्ये अंदाजे 35पेक्षा जास्त व्यावसायिकांचा सहभाग आहे. बारामती शहर व शेजारील ग्रामीण भागातून तरुणांना व महिलांना या व्यावसायिकांकडून रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
व त्याद्वारे शहर व तालुक्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होते. सर्व लहान मोठे व्यावसायिक व त्यामध्ये काम करणाऱ्या स्टाफची संख्या अंदाजे 25,000 आहे. व्यापारी महासंघामध्ये स्टेशनरी, कटलरी, कापड व रेडीमेड, वाईन शॉप, हॉटेल, ट्रक मालक, फटाका, हार्डवेअर, सराफ, स्वीट होम अशा संघटना संलग्न आहेत. आदरणीय दादा, आपल्या दूरदृष्टीमुळे, गतिमान निर्णय प्रक्रियेमुळे, MIDCमधील विविध प्रकारच्या इंडस्ट्रीमुळे, पंचक्रोशीतील साखर कारखान्यांना मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे, तसेच शहरातील रस्ते, पाणी, वीज, सरकारी कार्यालये, प्रदूषणमुक्त शहर, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधामुळे जवळपास 50 किलोमीटर गावातील नागरिकांचा बारामतीत स्थायिक होण्याकडे कल आहे. याशिवाय शेतीबरोबरच आपले बारामती शहर शैक्षणिक हब, मेडिकल हब व टुरिझम हब बनले आहे. नुकताच शहराला स्वच्छतेचा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हे सर्व आपल्यामुळेच झाले आहे. या सर्व सोबतांमुळे नवीन पिढी ही व्यापारात मोठ्या प्रमाणावर भाग घेत आहे. व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापार व्यवसायातून दिवसेंदिवस चांगली वाढ होत आहे. तसेच बारामतीची वाढती बाजारपेठ पाहून बाहेर गावातील व्यावसायिकांनीही बारामतीत स्वतःचे आउटलेट व शोरूम उघडण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच वेगवेगळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही बारामती बाजारपेठेत आले आहेत व आणखीनही बरेचसे ब्रँड मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. प्रथमदर्शनी जरी यामुळे स्थानिक बाजारपेठेत व्यवसायावर काही प्रमाणात फरक पडला असला तरी कॉम्पिटिशनच्या जगात हे सर्व आपण मान्य केलेच पाहिजे. बारामतीची सराफ बाजारपेठ, ॲटोमोबाईल मार्केट यार्ड तसेच सर्व प्रकारचे रिटेल व्यवसाय हे याचे उत्तम उदाहरण आहे. उदाहरण म्हणून बारामतीतील ॲटोमोबाईल मार्केटबद्दल सांगायचे झाल्यास संपूर्ण भारतात 2 व्हीलर, 4 व्हीलर, कमर्शियल व्हेकल, ट्रॅक्टर सर्वात जास्त विक्री होणारा बारामती तालुका आहे. MH42ची नोंद सगळ्यात जास्त होते. पुणे जिल्ह्यामध्ये आता पुणे शहरानंतर बारामती व्यवसाय केंद्र म्हणून उदयास आलेलं आहे. बारामतीच्या आपल्या अपार प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. यापुढील काळामध्ये बारामती व्यापारी महासंघ, वाहतूक नियम कमिटी, सरकारी स्कीम बेनिफिट कमिटी, आदर्श व्यापारी पुरस्कार, व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळे कायदेविषयक, इन्शुरन्स विषयक, व्यापार वृत्तीविषयक मेळावे, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनपर व्याख्यान असे वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. आपणास दादा विनंती आहे की बारामती व्यापारी महासंघाला कार्यालयासाठी जागेची आवश्यकता आहे, तरी आपण ती जागा उपलब्ध करून द्यावी. सगळ्यांची आहे त्याला पाठिंबा, जागा द्यायची. आदरणीय दादा, मी व बारामती शहर पंचक्रोशीतील सर्व व्यापारी कालही तुमच्याबरोबर होतो, आजही तुमच्यासोबत आहोत, पुढील काळातही आपल्यासोबत राहणार आहे. हा शब्द उपस्थित सर्व व्यापारी बंधूंच्या वतीने मी व्यापारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला देतो. आदरणीय दादा, आपणास एक नम्र विनंती आहे. आपण व वहिनी साहेबांनी दरवर्षी गुढीपाडव्याच्या दरम्यान आम्हास व्यापारी मेळाव्यासाठी वेळ द्यावा. राज्य, देश व जागतिक पातळीवरील व्यापारातील घडामोडी संदर्भात मार्गदर्शन करावे. आपण वेळ दिल्यास अशा प्रकारच्या गुढीपाडवा शुभेच्छा म्हणजे हिंदू नववर्ष दरवर्षी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. या मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत केली असे माझे सहकारी संस्थापक नरेंद्र शेठ गुजराती, कार्याध्यक्ष जगदीश पंजाबी, उपाध्यक्ष शैलेश शेठ साळुंके, संतोष शेठ टाटिया, शब्बीर कायम खानी, स्वप्नील मुथा, किशोर शेठ शहा सराफ, सुरेंद्र शेठ मुथा, फकरू शेठ कायम खानी, प्रशांत चांदगुडे, महेश ओसवाल, प्रवीण शेठ आहुजा, संजय दुधाळ, अतुल गांधी, प्रमोद खटावकर, पंडित भागवत, श्यामशेठ तिवाटणे, शामराव वागवणे, संतोष आटोळे, रफिक शेठ भोरी, सचिन बुतकर, अभय गादिया, गणेश गायकवाड, किरण गांधी, संकेत गुगळे, सतीश जगताप, हनुमंत जंजिरे, संजय काबरा, संभाजी किरवे, सुनील शहा, संदीप मालुसरे, सुधाकर माने, नरेंद्र शेठ मोता, मनोज मुथा, विनोद ओसवाल, रमेश पंजाबी, आदेश वडुचकर, सिद्धर शेठ शेट्टी, इम्तियाज भाई शिकेलकर, सलीम शेठ तांबोळी, युवराजजी यादव, सुधीर वाडेकर या सर्वांनी अनमोल सहकार्य केले. या सर्वांचे मी व्यापारी बंधूंचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून दादांनी व वहिनींनी येण्याचे निमंत्रण स्वीकारले त्यांच्याबद्दल मी ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी एक घोषणा अशी करू शकतो की महाराष्ट्र का विकास
बारामती का विकास, ये दादा की गारंटी है। या ठिकाणी सुशीलने स्वतःच सांगितलं दादा की गॅरंटी, मोदी साहेब स्वतः मोदी की गॅरंटी म्हणतात. मला बोलायला वेळच नाही ना दिला. अजित की गॅरंटी म्हणलं पाहिजे ना. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला आपल्या बारामती व्यापारी महासंघाच्या आयोजित व्यापारी मेळाव्याच्या करता उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी जावाशेठ वाघोलीकर, फकरूशेठ भोरी, कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, बँकेचे चेअरमन सचिन सातव, आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन सुनील पवार, तसंच नवनिर्वाचित अध्यक्ष बारामती व्यापारी महासंघाचे सुशीलकुमार सोमाणी, ज्यांनी अनेक वर्ष या संघाची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळली, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी समर्थपणे सांभाळलेले नरेंद्र गुजरातीजी, जगदीश पंजाबी, शैलेश साळुंके, संतोष टाटिया, शब्बीर कायमखानी, स्वप्नील मुथा, तसंच किशोर शेठ शहा, चेतन दोशी, शरद सूर्यवंशी, धनंजय जामदार, संभाजी किरवे, सुभाष सोमाणी, प्रशांत चांदगुडे, निलेश दोशी, प्रवीण आहुजा, निलेश दोशी, महेश ओसवाल, सर्व माझ्या बारामती परिसरामध्ये काम करणारे वडीलधारी व्यापारी, माझे तरुण सहकारी, सगळे माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे याची मला जाणीव आहे. उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सकाळपासून नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली, परंतु आज गर्दी पण जास्त होती भेटणाऱ्यांची. आज नवनिर्वाचित जिल्हा पोलीस प्रमुख आलेले आहेत, तेही भेटायला आलेले होते. ॲडिशनल SP पण आलेले आहेत नवीन, तेही भेटायला आलेले होते. आणि इतर पण बरेच अधिकारी त्या बाबतीमध्ये आपल्याला तिथं मनोज जगताप म्हणून आर्यन कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांनी असंच एकदा मला विचारलं की दादा, आम्हाला ई बाईक का एक स्कूटर ई बाईक द्यायच्यात आणि मोफत द्यायच्यात, 50 द्यायच्यात. मी आपलं म्हटलं 50 कशाला, मग 51 तरी द्या. आणि आपल्या ज्या आशा वर्कर्स आहेत त्यांना अंगणवाडीवाल्यांना दिले, आशा वर्कर्सला. त्यातल्या त्यात आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यांचे पती आज हयात नाही आहेत आणि ज्यांच्यावर आता कुटुंबाची सगळी जबाबदारी आहे, अशा महिलांना निवडलेले आज 10 बाईक देण्याचा कार्यक्रम झाला आहे. राहिलेले 41 पण लवकरच आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे. आणि लवकर ई सायकल पण आपण 101 काहीतरी, अपंग नाही, दिव्यांगांच्यासाठी 3 चाकी ती ई सायकल, तोही देण्याचा कार्यक्रम हा लवकरच आपण घेणार आहोत. आज जवळपास 3,500 व्यापारी आपल्या बारामतीच्या परिसरामध्ये व्यापार करतात. काहींच्या 3-3, 4-4 पिढ्या. मी आजच सकाळी आपले अतुल शेठ शहा सराफ आणि सिद्धार्थ शाह सराफ यांच्या गोशाळा स्केटिंगचा त्यांनी एक चांगल्या प्रकारचा ट्रॅक केला, सुंदर केला आहे, 150 मीटरचा, मुलांना मुलींना शिकण्याच्या करता. आणि हॉर्स रायडिंग पण चांगल्या प्रकारचे तिथं जागा आहे, गोशाळा आहे, सगळं काही उत्तम केलेलं आहे. त्याच्यावर ती बघितलं तर 4थी पिढी, सिद्धार्थचा विचार केला तर बरोबर ना किशोर शेठ, 4थी पिढी आज तिथं काम करते. अशाच पद्धतीनं बहुतेकांच्या घरामध्ये अनेक जे काही व्यापारी आहे, अनेक आपले शेतकरी आहे, अनेक आपले सहकारी आहेत, ह्याची आता बघता बघता 4थी पिढी पुढं आलेली आपण सगळेजणं बघतो आहे आणि उत्तम काम करतायत. आवाज पण आपल्या व्यापाऱ्यांच्यामध्ये मगाशी बोलत असताना मी फार बारकाईनं इतर मान्यवरांची पण भाषणं त्या ठिकाणी ऐकत होतो. काही त्यांच्या महत्त्वाच्या बाबी होत्या, जसं स्वप्नीलनी भारताच्या बाजारपेठेमध्ये स्थानिकांना
काही संधी ठेवलीच गेली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. त्याच्यामध्ये इतर पण माझ्या काही सहकारी मित्रांनी आपले आपले विषय म्हणजे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी यांनी पण काही भूमिका मांडली. त्याच्यामध्ये गुढीपाडव्यामध्ये मराठी वर्ष सुरू होतं, त्या वर्ष सुरू झाल्यानंतर त्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र बसून साधारण पुढचं वर्ष आपल्याला कशा पद्धतीनं जाणार आहे याबद्दल आपल्या सगळ्यांच्यामुळं मला पण 32-33 वर्ष या राज्याच्या राजकारणामध्ये झालेली आहे. 5व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली, आमदार म्हणून कामाची संधी मिळाली, खासदार म्हणून कामाची संधी मिळाली, राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली, मंत्री म्हणून कामाची संधी मिळाली, विरोधी पक्षनेता म्हणून कामाची संधी मिळाली. आणि बारामतीकरांनो, अनेक संधी मिळत असताना कुठलंही पद असलं तरी आपलं काम करत राहायचं, लोकांचे प्रश्न सोडवत राहायचं, लोकांना जेवढं आपण मदत करू शकू तेवढं मनापासून त्या ठिकाणी मदत करायची. अशा प्रकारे मी माझं सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज देखील आपण सगळेजण ते सगळे पाहत आहे. आज मला इथं काही निवेदनं पण आलेली आहेत. त्या निवेदनाच्या संदर्भामध्ये सुशील सोमाणींनी पण काही गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. उद्या जसं निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प हा देशाचा सादर केला आणि त्याचं बहुतेकांनी स्वागत केलं. काही जण म्हणाले टीका करण्याच्या करता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प दिलेला आहे. काही जण वेगळ्या अर्थाने उद्याचं एक विजन डोळ्यासमोर ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की 2024मध्ये $5 ट्रिलियन ही तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था असली पाहिजे. आणि एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी महायुतीच्या तर्फे साधारण $5 ट्रिलियन ज्यावेळेस आपल्या देशाची अर्थव्यवस्था होऊ पाहते 28ला, त्यावेळेस त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा असला पाहिजे असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच कुठे ना कुठे डावोसला काही महत्त्वाचे कॉन्फरन्स असेल, इतर ठिकाणी असतील, तर आम्ही ह्या सगळ्या उद्योगपतींशी वेगवेगळ्या लोकांशी बोलतो आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उद्योगपती आपल्याकडे आकर्षित कसे होतील, गुंतवणूक कशी होईल, परदेशी गुंतवणूक कशी होईल, महाराष्ट्रात कशी होईल, जिथं दुर्गम भाग आहे तिथं कशी होईल, त्यांना काय सवलती दिल्या पाहिजे, काय इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, विजेच्याबद्दल कसं आपल्याला दर त्याचे कमी करता येईल आणि रस्ते चांगले कसे करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या प्रकारची विमानतळं ही नाईट लँडिंगसह कशी करता येईल, त्याबद्दल मी सारखं तुमच्याशी या विषयावर बोलत नाही, पण माझा सतत प्रयत्न चाललेला आहे. आणि त्या व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मी एकनाथराव आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण कामकाज त्या बाबतीमध्ये करतो आहे. उगीच विरोधकांनी वाटेल तशा प्रकारचे आरोप करायचे आणि त्याला उत्तर देत बसायचं, ह्याच्यात आपला वेळ खर्च करण्याच्यापेक्षा, त्याला जास्तीचं महत्त्व देत बसण्यापेक्षा काही त्यांनी फारच वेडवाकडं बोलले तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायचं आणि आपलं पुढं जायचं. मात्र ज्याच्यातून आमच्यासारख्यांनी उत्तर दिल्याशिवाय समाजामध्ये किंवा राज्यामध्ये लोकांना नक्की वस्तुस्थिती समजणार नाही, त्यावेळेस मात्र राज्याची भूमिका आणि आम्ही लोकांची भूमिका ही पण मांडण्याचं काम मित्रांनो आम्ही सगळेजण करतो आहे. त्याच्यामुळे सुशील, तुम्ही जे अध्यक्ष या नात्याने मला दिलेले आहे ते 6 वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यातले 2 विषय केंद्राशी संबंधित आहेत, काही विषय माझ्याशी डायरेक्ट संबंधित आहेत आणि काही विषय माझ्या महावितरणशी MSC ऊर्जा विभागाशी संबंधित आहेत. हे पण मी तिथं पाहिलेलं आहे आणि त्याच्यात मी जरूर लक्ष घालीन. माझ्याकडे 10 वर्ष हे ऊर्जा विभाग होता आणि अधिकाऱ्यांची पण मी मग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जरी माझ्याकडे कोणतंही डिपार्टमेंट असलं तर अधिकाऱ्यांच्याकडनं व्यवस्थितपणे त्यांना विश्वासामध्ये घेऊन कसं काम करून घ्यायचं हे आपल्याला चांगलं ज्ञात आहे. त्यांचाही मान सन्मान ठेवायचा, परंतु आपलं पण काम हातानिराळे कसं झालं पाहिजे हा पण प्रयत्न माझा नेहमीच चाललेला आहे. आज इथं काही गोष्टी बोलत असताना बारामती व्यापारी महासंघाला जागाही पाहिजे. खरं तर आपल्या महासंघाचे जे अनेक मान्यवर आहेत त्यांनी पण थोडासा सदरा झटकला तर एवढासा काही तुकडा पडला तरी आपल्याला जागा मिळेल. आज मला प्रकर्षाने रमणीक मोतांची आठवण येते. आज रमणीक शेठ आपल्यात नाही आहेत,
काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. हीच गोष्ट उमेशच्या बाबतीमध्ये घडली, पोतेकरच्या. त्याच बाबतीमध्ये नरेंद्र आपले रमणीक मोता तर इतक्या लवकर आपल्यातनं निघून जातील आपल्याला वाटलंही नव्हतं. तसंच आपला संघ नाही शांती शेठ त्यांचं वय तरी झालं. उमेशच्या बरोबर महेश पण इतका हरहुन्नरी होता आणि इतका नेहमी मला दादा असं केलं पाहिजे, दादा तसं केलं पाहिजे, म्हणजे असा उत्साह त्याच्या नसामध्ये भरलेला होता. परंतु तोही आपल्याला एक ॲक्सिडेंट झाला, आग लागली मंत्रालयाला आणि त्याच्यातनं ते आतल्या अँटी चेंबरमध्ये जाऊन बसलेले आम्हाला कुणाला माहितीच नव्हतं आणि आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं. हे नेमके तिथं गुदमरून ते आपल्यातनं निघून गेले. त्या सगळ्यांनाच मी भावपूर्ण श्रद्धांजली, जे आज हयात नाही त्या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाच्या नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही. पण शेवटी आता इतकी नवी पिढी मी बारामतीमध्ये पाहतोय. पूर्वी आम्ही हायस्कूलला जायचो, त्याच्यामध्ये उदय पण आता माझा क्लासमेट इथं बसलेला आहे, अनेक माझे सहकारी मित्र इथं बसलेले आहेत. परंतु किशोर मुथा, संजय वाघोलीकर, शहा हे अनेक माझे सहकारी फार अचानक आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. त्याचंही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख आहे. पण हे सगळं होत असताना त्या काळामध्ये आपण बारामतीत फिरताना लगेच कळायचं हा अमक्याच्या घरातला मुलगा आहे, अमक्याच्या घरातली मुलगी, एवढ्या आपल्या ओळखी असायच्या. आपण बोऱ्याची चाळ असेल किंवा कुठंही तावरे बंगला असेल किंवा कुठंही त्या ठिकाणी इकडं तिकडं फिरताना, मेन रोडला फिरताना आपल्याला लक्षात यायचं की ह्या घरातला इतक्या नंबरचा मुलगा किंवा मुलगी. तसं आता राहिलेलं नाही. बरीच नवखी माणसं आलेली आहेत बारामतीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं. अक्षरशः त्याकरता प्रचंड मेहनत घ्यावी लागते, अधिकाऱ्यांच्या मागं थांबावं लागतं. आज बारामतीचे पूर्वीचे तहसीलदार आणि आताचे झालेले डेप्युटी कलेक्टर हनुमंत पाटील यांना मी प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून ठेवलेले आहे. त्यांना बरेचशे बारामतीतल्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्यामुळे लोकांशी पण संपर्क व्हावा. अधिकारी, प्रांत, मामलेदार, BDO किंवा इतर पोलीस खातं असेल, महावितरण असेल, PWD असेल, इरिगेशन असेल, आरोग्य विभाग असेल, कोणत्याही प्रकारचं काम हे सार्वजनिक असेल, लोकांच्या मदतीचं असेल तर ते झालं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी मला 91ला खासदार केलं, लगेच त्यावेळेस मला सुधाकरराव नाईकांनी राज्यमंत्री म्हणून संधी दिली. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं. तेव्हापासून मी मुंबईतच शिफ्ट झालो. पण बारामतीशी संपर्क कमी होता कामा नये. बारामतीशी आपलं जे काही डायलॉग आहे हा सतत आपला राहिला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न मी पण केला, माझ्या कुटुंबियांनी पण केला. आम्ही सगळ्यांनीच त्या पद्धतीचा प्रयत्नशील नेहमीच राहिलो. आणि ह्याच्यातून काम करत असताना काय आपण केलं पाहिजे. आता मला सुशील सोमाणी सांगत होते की दादा माझं अमुक ठिकाणी दुकान आहे, अमुक ठिकाणी मी आता शोरूम काढतो आहे. म्हटलं अरे कुठलं असं शहर सांग की इथं फक्त राहिलं आहे, इथं काढतो आहे तिथं काढतो आहे कशाला सांगतो. कारण कुठंही मी जातो त्यावेळेस मला एक बुके हे जर दुकानची लोकं द्यायला येतातच, दादा इथं दुकान आहे, असं आहे तसं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपुलकीनं बोलत असतात. अर्थात व्यवसाय केला पाहिजे. किशोर शेट्टी पण अतिशय चांगल्या प्रकारची चेन निर्माण केलेली आहे आणि सगळ्यांनीच ते करावं ह्या मताचा मी आहे. जिथं आमच्यासारख्यांचा पाठिंबा लागेल, गरज लागेल आणि काही ओळख तिथं लागेल तिथं आम्ही त्या बाबतीमध्ये मदत करायला तयार आहे. ह्या पद्धतीनं बारामती ही वेगवेगळ्या प्रकारे दूरपर्यंत पोचली पाहिजे. बारामती म्हणण्यापेक्षा बारामतीकर हा तिथं पोचला पाहिजे. आज पण आपल्या बारामतीमध्ये मगाशी बोलत असताना कुणीतरी म्हणालं की आपण आता एड्युकेशन हब, पुणं तर विद्येचा माहेरघर आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण त्याच्यानंतर तालुक्याचा विचार केला तर शिक्षणाचं दुसरं माहेरघर कुठलं आहे तालुक्याच्या ठिकाणी, तर ते आता आपल्या बारामतीचं आहे. आणि हे असताना त्याच्यामध्ये मेडिकल हब पण आपला झालेला आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये एक सुंदर प्रकारचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज हे आपण अतिशय बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारं चांगलं उभं केलं. आता आयुर्वेदिक कॉलेजची इमारत अतिशय चांगली चाललेली आहे. ऑलरेडी आयुर्वेदिक कॉलेज सुरू करण्याच्याकरता बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप
माळेगावचा संचालक बोर्डाने आपल्याला सहकार्य केलं. त्याच्यावर ती एकदा सुरू झाले तर ती क्लासेस तिकडं शिफ्ट होतील. परंतु आता मला वाटतं माळेगाव संकुलातच भरतायत ना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर तिथं ते भरतायत. ह्या सगळ्या संस्था म्हणजे जवाहर पण इथं बसलेले आहेत. कुठलीही संस्था असली तर त्या संस्थेला मदत करण्याची भूमिका माझ्यासारख्याची असते. परवा मला केशवराव म्हणले की दादा आजचे सगळे रस्ते आम्हाला करून द्या. मी त्याच्यामध्येच आता काम सुरू केलं. मध्ये नलवडे देखील म्हणले दादा कृषी विज्ञान केंद्राचे आणि कृषी विकास प्रतिष्ठानचे त्या शारदा नगरचे सगळे रस्ते करून द्या. तेही काम आपण त्या ठिकाणी करून दिलं. ह्या सगळ्या शिक्षण संस्थांना जोडणारे रस्ते त्यांच्या सुविधा ह्याही आपण करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. इतके दिवस संदीप बांदल आणि त्या ग्रुपनी पाटस रोडला मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढलेली आहे. तिथं सहसा कुणी जायला जरा धजावत नव्हते. परंतु ज्या प्रकारे आपण तिथं एक उपमुख्यालय पोलिसांचं सुरू केलेलं आहे ते बघितलं बऱ्हाणपूरला. तुम्ही गेल्यानंतर बघितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अजून लँडस्केपिंग सगळं झालं नाही. अजून दुसऱ्या टप्प्यातलं आता टेंडर काढलेलं आहे. त्याच्यात पण 250-300 कोटी रुपयाची कामं होणं बाकी आहे. पण ते झाल्यानंतर जे माळ जिथं अक्षरशः कुसळाशिवाय काही दिसत नव्हतं आणि एक कुणाचा तरी स्टोन क्रशर होता, ते चित्र कसं बदललं आहे. आता पाटस रोडला डॉग स्क्वॉड हे जे काही आहेत VVIP किंवा आपल्या इथं कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या घटना होऊ नये, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कुठं काही ठेवलं आहे का याकरता डॉग जेवढं वास घेऊन ते ओळखू शकतो तेवढं टेक्निक कुठंही पुढं गेलेलं असलं तर ते दुसरं काही सायन्स त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातलं एक चांगलं डॉग स्क्वॉड आपण त्या बाबतीमध्ये करतो आहे. म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत. मगाशी तर मला वाटतं कोणीतरी बोललं की ST स्टँड आज पण तिथले बोर्ड कसे असावेत, काय असावेत, साईज कशी असावी, लोकांना बसायला कशी व्यवस्था असावी, लँडस्केपिंग कसं असावं. लवकरच देवेंद्र आणि मी त्याला वेळ देणार आहे आणि त्याचं उद्घाटन आता लवकरच आचारसंहिता लागायच्या आत मला बऱ्हाणपूरचं पण उद्घाटन घ्यायचं आणि ST स्टँडचं पण उद्घाटन घ्यायचं. मला बारामतीकरांनो तुम्हाला सगळ्यांना माझे व्यापारी असतील, इतर क्षेत्रातील मान्यवर असतील, तुम्हाला धन्यवाद द्यायचे. कारण ही सगळी कामं करत असताना बऱ्याचदा खोदाई होत असते, बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचा राडारोडा पडलेला असतो, बऱ्याचदा ते काम करत असताना तुम्हालाही कळत नाही नक्की ह्याचं काय चाललं आहे. परंतु जसं जसं ते काम पूर्णत्वाला जाताना आकार घ्यायला लागतं त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की नाही बाबा हे अशा पद्धतीनं चाललेलं आहे. मग ते नदी घ्या किंवा आपल्या कचेरीकडनं कसब्यामध्ये जाणारा ब्रिज घ्या किंवा आता कसबा आहे त्या कसब्यामध्ये पण आज आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत अधिकारी वर्गाला आणि त्याच्यातनं काही इतर अजून चांगलं म्हणजे नदीकाठी देखील तुम्हाला फिरायचं म्हटलं तर तुम्हाला फिरावंसं वाटलं पाहिजे अशाही प्रकारचा आपला प्रयत्न आहे. कॅनॉलचा रस्ता असेल किंवा काही काही ठिकाणी अतिक्रमण काढत असताना काही ठिकाणी त्यांच्या मालकीचीच घरं काढत असताना मग पण आम्हाला त्रास झाला. पण आम्ही त्यांना वाऱ्यावर न सोडता आमच्या खर्चाने त्यांना घरं दिली आणि त्याच्यामुळं ते समाधानी आहेत. आपल्याला थोडासा त्रास 2 वर्ष आपले 65 कोटी रुपये ह्या आपल्या जुन्या भाजी मंडईचे पडलेले होते. ते काही कुणी नेहमी दादा एवढी दिवाळी होऊ द्या, दादा आता ही एवढा सण होऊ द्या, दादा 2 वर्ष तर काहीच धंदा झाला नाही कोरोनाचा, जरा थांबा ना. आणि मग पैसे लॅप्स झाले की माझी देखील पंचायत होती. मग उद्याच्याला मंजूर करणारे म्हणतात की दिले तरी तुम्ही खर्च करू शकत नाही आणि म्हणून तो प्रोजेक्ट आपला पुढं गेला. आता करणच करतो आहे मला वाटतं वसंतराव नाही आदित्य ते करतो आहे वसंतराव पवार नाट्यगृह तो तिथला करण करतो आहे. आता त्याचं काम तिथं जोरात चाललेलं आहे. आता तो प्रोजेक्ट साधारण वर्षभरामध्ये आपल्या हातामध्ये येईल. त्याच्यामुळे तेही काम झाल्यानंतर तिथलं सगळं चित्र बदलून जाईल. त्याचबरोबर जुनी भाजी मंडई आहे त्याला चारी बाजूला आपले रस्ते मोठे होत आहेत. कारण मी रस्त्याला कटाक्षाने किती मोठ्यात मोठा रस्ता होईल किंवा 3 हत्ती चौकाच्या मध्ये जे काही केलं पहिल्यांदा थोडासा तुम्हाला सगळ्यांना तो ब्रिज उंच वाटला परंतु तो आता कसा तुम्हाला यायला जायला सोयीचा होईल किंवा नटराजची जी इमारत आपण उभी केली त्या बाजूला रिमांड होमच्या बाजूला एक
गार्डन आपण डेव्हलप केलेलं आहे लहान मुलांच्या करता. अशा खूप काही गोष्टी खूप ठिकाणी आपल्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यातनं पुढच्या पिढीला पण फिरायला समाधान वाटेल. त्यांना देखील मगाशी आत्ता वेगवेगळी भाषणं चालत असताना सुशील मला सांगत होता की दादा माझ्या मुलाचं, त्या प्रत्येकाला एक एक मुलगा एक मुलगी आहे, तर माझ्या मुलाचं लग्न ठरत असताना जे स्थळ आलं ते म्हणले बारामतीत द्यायची मुलगी आणि तिथं कशाला द्यायची, काय बारामती असतं. मग ते आल्यावर जरा आपला त्यावेळेसचा भिगवण रोड चांगला बघितला, बरं म्हणले नाही राव हे बरं दिसतंय. आता इतकी चांगली केली की सगळे मुलींचे बाप म्हणतील चला बारामतीतच द्यायची. आपली पोरं म्हणली पाहिजे अरे नको नको आम्हाला आता इतक्या पोरी नको. अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना करायचं. बाबांनो मी एकटा हे करू शकत नाही, त्याकरता तुमचं सहकार्य आणि व्यापारी बंधूंनी नेहमीच सहकार्य दिलेले. अजून कचऱ्याच्या संदर्भातले काही प्रश्न, अजून इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता अजून चांगली घरं, शादीखाने असतील, इतर काही सुविधा असतील, शाळा असतील. आपण जे काही बाबूजी नाईक वाड्याच्या शेजारची इमारत इतकी खराब झाली, आजच मी तिथं पाहत होतो, ती सगळी काढून टाकून तिथं दुसरीकडे त्या शाळा शिफ्ट करायच्या. तिथं पार्किंग माझ्या मेन रोडच्या लोकांना फार कमी पडतं, तिथं कशा प्रकारे तिथं अजून चांगली व्यवस्था करता येईल हाही प्रयत्न आपल्या दशक्रिया विधीच्या करता पण 1-2 महिन्यांनी बघा तिथलं चित्र कसं पालटलेलं असेल. अशा खूप काही गोष्टी, त्या सेंट्रल पार्क असेल उत्तम प्रकारे, किंवा मगाशी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. आता मला बारामतीमध्ये आपलं नाईट लँडिंग पण करायचं आहे. काय झालं आहे, मागच्या काळामध्ये सरकारने काही विमानतळं कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुणाला द्यायचं ठरवलं आणि टेंडर काढलं. त्याच्यात हे आपलं बारामती, लातूर, उस्मानाबाद, बुजवणार, आत्ता धाराशिव, ते अशी 5 नांदेड आणि एक 5वं माझ्या लक्षात नाही, 5 विमानतळं त्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरले, त्यांना मिळालं. आज अनिल अंबानींची परिस्थिती अतिशय बिकट आहे. अतिशय म्हणजे अतिशय. मधल्या काळामध्ये मोठे बंधू मुकेश अंबानींनी काहीशे कोटी रुपयाची मदत केली, त्याच्यामुळे तिथं थोडंफार त्यांना सहकार्य मिळालं. पण ते आता सोडत पण नाही, त्याकरता 3 महिन्याची नोटीस द्यावी लागते. आता नोटीस दिल्या, त्या झाल्यानंतर आपल्याकडं मोठं विमान उतरायला अडचण आहे. एका बाजूला रेल्वे लाईन, दुसऱ्या बाजूला एकदम तिथं गोजोबाईचा तळ, म्हणजे एकदम खड्डाच आहे. तो जर नसता तर बारामतीला मोठी विमानं उतरवण्याच्या करता देखील माझा प्रयत्न होता. का तर मुंबई एअरपोर्टवर एवढी प्रचंड गर्दी असती, एवढ्या उद्योगपतींची खाजगी विमानं झालेली आहेत. आज ह्या वेगवेगळ्या एअरलाईन्स ते तर आता 1-2 वर्षात 1100 मोठी विमानं घेत आहेत, 1100. त्याच्यामुळं त्या सगळी वेगवेगळ्या विमानतळावर थांबणार आणि हे प्रायव्हेटवाले त्यांचं विमान मुंबईमध्ये त्यांना सोडून जातं, पण आजूबाजूच्या जवळ कुठंतरी जाऊन तिथं लँड होतं, तिथं ते थांबतं. तर ते बारामतीमध्ये झालं असतं. पुण्याचं विमानतळ आम्ही वाढवलं, आता लवकरच पंतप्रधानांची तारीख घेऊन आम्ही त्यांनी दिली तारीख की आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहे, परंतु ते संरक्षण विभागाचं आहे, ते आपलं नाही आणि आपलं म्हणजे गव्हर्मेंटचं नाही आहे. आपलं दुसरं पुरंदरमधलं, त्याच्यात ते जागेचंच थोडं चाललं आहे. परंतु माझा देवेंद्रजींचा प्रयत्न आहे की आता थोडा वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पण एकदा पुण्याला इंटरनॅशनल दर्जाचं अतिशय चांगलं 1 धावपट्टी लँडिंग, 1 धावपट्टी टेक ऑफ ह्याकरता करावंच लागेल. उद्याची 50 वर्ष समजलं तर. कारण कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, जुनं उस्मानाबाद, आत्ताचं धाराशिव, नगर, हा सगळा जो एरिया आहे. रायगडला काय होतं आहे, आता रायगडला नवीन विमानतळ अदानीलाच ते काम मिळालेलं आहे. आम्ही बऱ्याचदा चॉपरनी ज्यावेळेस जातो त्यावेळेस बघत असतो, ते काम स्पीडने चाललेलं आहे. परवा नावाशेवा ते शिवडी ब्रिज 21 किलोमीटरचा, त्याचंही आम्ही काम बघितलं. त्याला जवळपास 22 किलोमीटरचा 21,000 कोटी खर्च आपण केलेला आहे. अशा पद्धतीची खूप कामं ही आपली चाललेली आहे. त्याच्यात तुमची माझी बारामती, तुमचं माझा पुणे जिल्हा हा पण मागं राहू नये ह्या प्रकारचा माझा प्रयत्न आहे आणि ह्या प्रकारे आपण पुढं चाललेलो आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये मला तुमच्या सगळ्यांच्या
पाठिंब्याची आशीर्वादाची गरज आहे. काय झालं आहे, मधल्या काळामध्ये आपल्या वरिष्ठांनी भूमिका घेतली. मी राजकीय जीवनात आल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच त्या भूमिकेचं सातत्याने समर्थन केलं. मग 1978ला तर आम्ही लहान होतो, पण जवा शेठ वगैरे हे सगळेजण त्या काळातले साक्षीदार आहेत. परंतु त्यावेळेसही घेतलेली भूमिका, नंतर पुन्हा 80ला घेतलेली भूमिका, नंतर पुन्हा 86 डिसेंबरमध्ये घेतलेली भूमिका, त्याच्यानंतर पुन्हा मला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं ते मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून पंजावर निवडून दिलेलं होतं खासदारकीला. आमदारकीला पण माझ्या 2 आमदारकी झाल्या, त्या पंजावर झाल्या. एक बाय इलेक्शन झालं, त्यावेळेस सन्माननीय हनुमंतराव कोकरे माझ्या विरोधात उभे होते, आणि दुसऱ्यांदा एक अशाच पद्धतीची निवडणूक झाली माझ्या माहितीप्रमाणे 95ची. त्या निवडणुकीला बहुतेक काकडे रतनदादा शहाजीराव होते. शहाजीराव 84ला होते, तेव्हा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो 85ला. आणि मग 95ला मला तिथं एक पंजाचं खूण मिळाली, आणि नंतर मात्र राष्ट्रवादीचा घड्याळ म्हणून आजपर्यंत मी तुमच्या सगळ्यांच्या समोर राहिलो. मी ज्या वेळेस नगरपालिकेला तुमच्यासमोर आलो, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. मी माझ्या विचाराचे नगरसेवक होते म्हणून मी चांगल्या पद्धतीनं काम नगरपालिकेमध्ये करू शकलो. संजय आता समोरच बसलेले आहेत, इतर पण मान्यवर अनेक जण आहेत की ज्यांनी तिथं नगरसेवकपद किंवा सुभाषनी अध्यक्षपद, काहींनी उपाध्यक्षपदं अशी काही वेगवेगळी सांभाळली. मित्रांनो, त्याच्यामध्ये मार्केट कमिटी, माझी पहिली निवडणूक 87ला का काहीतरी मी केली, ती मार्केट कमिटीचीच केली. मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये मगाशी बोलत असताना त्या बाबतीमध्ये स्वतः संभाजीराव किरव्यांनी स्वतः भूमिका मांडलीच, कसं मार्केट बदलत गेलं. आज क्रीडा क्षेत्रामध्ये माझा प्रयत्न बारामतीकरांनो काय चालला आहे, नुसते फक्त रस्ते चकाचक आमच्या चकाचक तसं नाही. तुम्हाला तिथं काही तास थांबावं असं वाटलं पाहिजे. तुम्हाला जरा फिरून आल्यानंतर तुम्हाला विसावा तिथं घेता आला पाहिजे. तुम्हाला 4 घटका तुमच्या नातवंडांना पतवंडांना घेऊन तिथं जाता आलं पाहिजे. तरुणांना देखील त्यांच्या मित्रमैत्रिणींना घेऊन तिथं जाता आलं पाहिजे. असे वेगवेगळे चांगले स्पॉट आपण डेव्हलप करतो आहे. आता ते काही फार वेगळं नाही. नरेंद्र आपल्या काळामध्ये मुलीशी बोललं म्हणजे देखील फार अरे 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 ही पोरीशी बोलत होता राव त्या दिवशी, असलं त्यावेळेस चालायचं. म्हणजे आम्ही हायस्कूलला असताना आम्ही ते अनुभवलेलं आहे. आणि नंतरचा काळ सगळा बदलला आहे. काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागतं, पण आपली संस्कृती, आपले विचार, आपले संस्कार हे कुठं ढळून द्यायचे नसतात, ते कुठं डिस्टर्ब होऊन द्यायचे नसतात. आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण काम करतो आहे. माझी विनंती आहे की काही काही ठिकाणी लोक आम्ही मोटारी ठिबकला लावल्या तर त्यात चोरून नेतात, कुठंतरी काहीतरी रेगोट्यास मारतात, कुठंतरी काहीतरी स्वतःचं नावच लिहून ठेवतात, कुठंतरी ते झाडाचा शेंडाच मोडून टाकतात. काय मिळतं त्यांना मला काही कळलेलं नाही. आत्ता देखील तुम्ही सगळ्यांनी व्यापारी महासंघाच्या वतीनं गुलाब देण्याचं काम केलं. का तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये लावा. तुमचं जर आता संजय शेखच्या घरी मी गेलो होतो, त्याचं जरा लॉन बीन बरं आहे, त्याच्यावर त्याला लावायला जागा आहे. ज्यांना लावायला जागा आहे त्यांनी त्यांचं जे काही अंगण असेल तिथं लावावं. आणि आपण केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, आपलं प्रांत कार्यालय पण बघा 10 वर्षाचं झालं आहे, परंतु तिथं आणखीन काही आम्ही बदल आजच करायचं ठरवलेलं आहे. अजून 5-6 कोटी रुपये आम्ही तिथं खर्च करतो आहे. तिथं अजून सुविधा बारामतीकरांना, दिव्यांगांच्या लोकांना, वयस्कर लोकांना ज्या ज्या लागतील, आणि तिथलं लँडस्केपिंग आणि बाकीचं सगळं वॉटरप्रूफिंग किंवा फर्निचरचं काम ते पण आपण ते करायचं ठरवलेलं. अशा खूप काही गोष्टी, अजून खूप काही उद्यानं, खूप काही क्रीडांगणं हे आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना मला तुमच्याशी बोलत असताना बारामती म्हणजे विकासाचं एक रोड मॉडेल म्हणून ओळखलं जातं. मी आता महाराष्ट्रात फिरतो. काल सोलापूरला होतो, त्याच्या आधी धुळ्याला होतो, त्याच्या आधी नंदुरबारला होतो, त्याच्या आधी जळगाव अंमळनेरला होतो साहित्य संमेलनाच्या निमित्तानं. आपल्याला आपल्या बारामतीकरांना साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा ह्या क्षेत्रामध्ये देखील बारामतीकरांची श्रीमंती वाढली पाहिजे. बारामतीकरांची भूक ही आपल्याला त्या ठिकाणी
निश्चितपणे भागवता आली पाहिजे आणि त्या विचार देखील माझा सतत चाललेला आहे. आपली माझ्याला विनंती आहे की आज सरकारमध्ये मी ज्यावेळेस भूमिका घेतली मला खरंच वाटलं नाही की मी 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीकर अशा प्रकारचं माझं स्वागत करतील. मी जे बघितलं ते न भूतो न भविष्यती होतं. मी अनेक मिरवणुका माझ्याही बघितल्या, इतरांच्याही बघितल्या, वरिष्ठांच्याही बघितल्या, परंतु असा उत्साह आणि अशा प्रकारे अख्खी बारामती रस्त्यावर आलेली, बारामती ग्रामीण भाग रस्त्यावर आलेला आणि ज्या प्रकारे त्यांचं स्वागत चाललेलं होतं हे फक्त बारामतीकरच करू शकतात, दुसऱ्याचा घास नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी विरोधी पक्षामध्ये एकनाथराव शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली. उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला 2.5 वर्ष मनापासून काम करता आलं. त्यांनी पण मनापासून मला मुभा दिली, मोकळीक दिली. करोनाच्या काळामध्ये देखील मी मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. परंतु नंतर काही एकनाथरावांचं आणि त्यांच्या वरिष्ठांचा निर्णय झाला मला माहिती नाही आणि त्यांनी ती भूमिका घेतली. ती भूमिका घेतल्यानंतर सातत्याने वेगवेगळे शब्द वापरून त्यांना अक्षरशः नको नको केलं होतं. म्हणजे सतत 50 ओके, एकदम ओके, गद्दार, अमुक तमुक, अरे बापरे बापरे बापरे, वैतागून गेले होते. आपण भूमिका घेतल्यानंतर एक अक्षराने कोणी आपल्यावर आरोप केला नाही, एक अक्षर. आणि मी एकट्याने भूमिका घेतली नाही, सगळे ती भूमिका घेणार होते. मला पुन्हा पुन्हा कुणाला ओपन करायचं नाही, परंतु सगळे भूमिका घेणार होते. सगळ्यांचं पत्र होतं, त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळे जे थांबलेले 10-11 आमदार आहेत ते पण होते. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही खाजगीत कधी तुमच्या त्यांची जवळीक असेल तर त्यांना विचारा, ते पण काय सांगतील ते बघा. आणि भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, कितीतरी जण अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या उभारणीपासून ज्यांनी साथ दिलेले, ह्या सगळ्यांनी ही भूमिका घेतली. काही काही जण वेगळं कारण सांगतात. तुम्ही सगळे व्यापारी आहात. आम्ही नेहमी शेतकऱ्यांना सांगतो, बाबा आपल्या शेतीच्या व्यवसायासारखं उधळपट्टी करू नको. आलं धान्य की ह्याला दे, त्याला दे, त्याला दे. आलं द्राक्ष की सगळ्याला वाट, आलं कुठलंही पीक तर सगळ्याला दे. ही जी काही शेतकऱ्यांची पद्धत आहे, आम्ही शेतकऱ्यांनाही म्हणतो, बाबा व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं शेती करा. ती शेती केली तर आपण टिकणार आहोत. तशा पद्धतीने व्यापारी दृष्टिकोन ठेवला तर आपली मुलं मुली उद्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं पुढं त्यांचं कल्याण होणार आहे, त्यांचं भलं होणार आहे आणि ती पिढी उत्तम पद्धतीनं पुढं जाणार आहे. हे का आपण सांगतो? कारण जिथं खर्च करायला पाहिजे तुम्ही तिथं खर्च करता ना. आज आता एवढ्या कार्यक्रमाला बोलवलं, आज नरेंद्र गुजराती वगैरेंनी इतकं वर्ष काम केलं, किती मोठी रोपं दिली, 2 रोपं गुलाबाची, मोठं काम केलं. शाल बिल कशाला काय द्यायचं, बाकीचं कशाला द्यायचं, हेच बरं आहे. व्यापारी दृष्टिकोन व्यापार आम्हाला दोघांना दिलं ते सोडून द्या, त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. पण आपण व्यापाऱ्यांच्या बाबतीत पण बाबूराव व्यापारी पद्धतीनं वागतो, हे आपल्याला फार धन्यवाद, त्याच्याबद्दल सॅल्यूट. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला नेहमीच बारामतीच्या विकासामध्ये व्यापारी बांधवांनी पण खूप साथ दिली. माझा मेन रोड पण रुंद करत असताना खूप जणांनी मदत केली. इतर पण काही सुविधा, काही काही वेळेस मला अडचणी आल्या. जेव्हा शेठ मी एकदा एक मशीन घेऊन कचेरीच्या पलीकडं, माझा एक स्वभाव आहे थोडासा, तो बदलला पाहिजे, तो मी प्रयत्न करीन. पण माझ्या डोक्यात एखादं फिक्स बसलं की हे करायचं आहे आणि हे बारामतीकरांच्या फायद्याचं आहे, हे कुणाच्या नुकसानीचं नाही, तर मी करायला सुरुवात करतो. आमच्या इंजिनियर वगैरे लोकांना, अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन. तिथं त्यावेळेस आज विनोद शेठ हयात नाही, पण विनोद शेठचा समज आणि तिथल्या लोकांचा समज झाला. मी तिथं स्मशानभूमी करतो. तिथलं मशीन थांबवायला लोक गेली होती की नाही? हां, तिथं पलीकडे आता दशक्रिया विधी केला आहे तिथं. मी करत होतो. लोक कुठेही काही, तिथं कसं असं गटार गंगा वाहत होती
म्हणून मला तिथं जरा चांगलं ते काय काय कावळा शिवायला काही ताट ठेवावं लागतं, ते फोटो लावावं लागतो, ते दर्शन घ्यावं लागतं, जे काही विधी असतील. मी विधी करण्याच्या विरोधात अजिबात नाही, परंतु सुविधा देता आल्या पाहिजे ते मी करत होतो. तर त्याच्यातनं बऱ्याच तक्रारी झाल्या की अजित पवार इथंच स्मशानभूमी करतो. मी कसंही तिथं करेन. उलट आत्ताची स्मशान उभी आहे त्याच्यासमोर हे वक्फ बोर्डाची जागा आहे. मी वक्फ बोर्डाच्या चेअरमनला आणि एम डीला म्हणालो की बाजारभावाप्रमाणे आम्ही तुम्हाला किंमत देतो आणि ती जागा द्या. म्हणजे जरा मोठं जवळपास तो 1.5 एकर का 1 एकरचा प्लॉट आहे, 1.5 एकर आणि पहिला अर्धा 1.5 एकर, हां असं 1.5 एकरामध्ये स्मशानभूमी होईल. ह्या पद्धतीनं आपण विचार करतो. इतरही ठिकाणी माझी जवळची पण स्मशानभूमी माझ्या डोक्यात होती तशी झालीच नाही, अशी ती उभी झालेली. कारण हाही भाग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, उद्यानं असतील, भाजी मंडई असेल, ज्या ज्या मूलभूत गरजा आपल्याला लागणार आहेत, डी पीमध्ये देखील मी त्या टाकलेल्या आहेत, त्या देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा पाठिंबा मला पाहिजे. उद्याच्या मी मगाशी बोलता राहिलो की हे सगळे बदल होत असताना मी मध्ये 1 वर्ष 1.25 वर्ष सरकारमध्ये नव्हतो. आम्ही सगळ्या आमदारांनी विचार केला, एकदम कामं थांबली. मित्रांनो, आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकेका आमदाराची त्या वर्षी 400 कोटी रुपयाची कामं केली. अलग कामं असतील, हॅमचं असेल किंवा काही रोडची असतील, काही 25-15ची असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण असतील, काही अल्पसंख्याक विभागाकडनं असतील, काही सामाजिक न्याय विभागाकडनं असतील, काही ट्रायबल विभागाकडनं असतील, असे अनेक. पण ती झाली ना आपली थांबलेली कामं, ती पण गतीनं सुरू झाली. आपल्याही कामांना त्या ठिकाणी वेग आला. आणि शेवटी तुम्ही लोकप्रतिनिधी कशाकरता निवडून देत असता? तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास होण्याच्याकरता, तुमच्या भागातल्या वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याकरता, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्याकरता. उगीच एकमेकाची उणीधुणी काढण्यामध्ये नाही, एकमेकाच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नको त्या गोष्टी करण्याकरता नाही. आणि म्हणून आताच्या काळामध्ये महायुती सरकारच्या मार्फत आमची NDAची आघाडी आहे. मी विचार केला आहे. आपण सगळ्यांनी इंदिराजींचं नेतृत्व बघितलं आहे, राजूजींचं नेतृत्व बघितलं आहे, डॉक्टर मनमोहन सिंगांचं नेतृत्व बघितलं आहे. मी खासदार होतो तेव्हा PV नरसिंहरावांचं नेतृत्व बघितलं आहे. मधल्या काळात देवी गडवाजींचं नेतृत्व आपण बघितलं आहे. काही मर्यादित काळाकरता IK गुजराल आपल्याकडे आलेले होते, पण फार कमी पिरियड त्यांना मिळाला. त्याच्यामध्ये चरण सिंग, त्यांनाही अतिशय छोटा पिरियड त्या ठिकाणी मिळाला आहे. वाजपेयी साहेबांचं आपण पिरियड देखील बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं. आम्ही देखील सुरुवातीच्या काळामध्ये ज्या विचारधारेचे होतो त्याच्यामुळं आम्ही टीका टिप्पणी करायचो. मित्रांनो, आम्ही सगळ्यांनी विचारधारा सोडलेली नाही. सेक्युलर ही आमची विचारधारा आहे. शाहू फुले आंबेडकर ह्या विचारानेच आम्ही पुढे चाललो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या 350-400 वर्षापूर्वी ज्या प्रकारे अष्टप्रधान मंडळ असेल किंवा माझ्या वेगवेगळ्या 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये सगळे मागासवर्गीय, माझे हे मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक सगळे मावळे त्याच्यामध्ये होते. त्या पद्धतीनं आपल्याला इथं बारामतीमध्ये कुणीही व्यक्ती आली. आता बारामतीमध्ये इतके बाहेरचे लोक 10-10, 15-15, 20-20 वर्ष येऊन राहत आहेत. एक पिढी त्यांची बारामतीमध्ये गेलेली आहे. ते म्हणतात नाही इथं आलो, ते आपल्यात समरस झाले, ते आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रमून गेलेले. आणि ते म्हणतात तिथल्यापेक्षा इथं आम्हाला सुरक्षित वाटतं आहे. आपण हे करताना मी आजच SP आणि ॲडिशनल SPला सांगितलं, माझ्या जवळपास फिरणारे देखील चुकीचं वागले तर त्यांच्यावर ॲक्शन घ्या. मी त्याच्याबद्दल कधी पांघरून घालणार नाही किंवा त्यांना वाचवा म्हणून सांगणार नाही. मी त्याला आधी सांगेन की माझ्याबरोबर काम करताना तुम्ही वेडीवाकडी कामं करू नका, योग्य काम करा. त्याच्यात तुम्ही अडचणीत आला, आम्ही त्या बँकेला सांगू, 1 टाईम सेटलमेंट करताना काही मदत करू, कुठं अधिकाऱ्यांना सांगू थोडा मार्ग काढून दे कारण जरा गरजेचं आहे. ह्या प्रकारे आपण त्या बाबतीमध्ये करतो. अनेक व्यापाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारचे 1, 2, 3, 4 शॉप्स अशी झालेली आहे. फॅमिली वाढलेली आहे. त्यांनी पण वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या
पुढच्या पिढीचा विचार करून शॉप्स काढलेली आहेत। जे रोड होते त्याच्यात मी ज्यावेळेस ब्युटिफिकेशनचं काम हातात घेतलं त्यावेळेस आज तुम्ही विद्या कॉर्नर चौक ते गदिमापर्यंत जा, संध्याकाळी पण मुलं मुली खेळत असतात। त्या मुलं मुली लहान ज्या झोक्यावर बसले पाहिजे त्याच्यावर मोठी पण बसतात। आम्ही बघतो आता म्हणतो ते बालपण जरा आठवत असेल, त्या काळात काय काय केलं आहे, कोणाकोणाला फिरवलं आहे ते ऐकत आठवत असेल तर बरं वाटतंय, त्याला जाऊ द्या म्हणलं। इथं पण आता आमच्या हे सहकार औद्योगिक वसाहत आहे त्याच्यासमोर पण बऱ्यापैकी अजून तुम्ही थोडी कळ काढा, त्याच्यामध्ये तुमच्या सहनशीलतेला मात्र मी सलामच करतो, पण अजून काही दिवस मग तुम्हाला अजून बदल आमूलाग्र झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये इतर पण सगळ्या गोष्टी करतोय। तुम्ही बघा, काहींना वाटत होतं हे डिवायडर केल्यानंतर आमचं कसं काय होणार। मित्रांनो, पहिल्यांदा मी माझ्या सहयोग बंगल्यात राहतो तिथं मी डिवायडर टाकला, म्हणजे बंद केला, तिथनं वळता कारण जिथं ॲक्च्युली वळण्याचं ठिकाण, आता काल आपण कुठला इंजिनियर आला होता रे काल, प्रताप भोसले, ह्यातला एक अतिशय तज्ज्ञ आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, उगीच मी माझ्या डोक्यात आलं किंवा आमचे देसाई किंवा आमचे इंजिनियर वगैरे त्यांच्या तसं नाही, त्यातला जो तज्ज्ञ असेल, मग लँडस्केपिंगमधला त्यातला तज्ज्ञ आणायचा, ट्रॅफिकमध्ये पोलिसांच्या बरोबर ट्रॅफिकची अभ्यास करून इंजिनियर झालेली व्यक्ती त्याला आपण आणलं, आणि काल त्यांनी ज्या सूचना केल्या आणि आज मला जे प्रेझेंटेशन माझ्या सहकाऱ्यांनी दाखवलं ते इतकं बरोबर होतं की आज ते पोती ठेवलीत ना वाळूची, ते थोडंसं आम्ही प्रयोग करतो की ते ठेवल्यानंतर वाहतुकीची कोंडी होती का, ते ठेवल्यानंतर कुठे ॲक्सिडेंट होत आहेत का, ते ठेवल्यानंतर गाडी मोठी ट्रक फिरताना कुठं काही अडचण येते का, ओव्हरटेक करताना काही प्रश्न निर्माण होतो का, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। त्याचा आम्ही अनुभव घेऊ आणि त्याच्यानंतर फायनल मग डिसिजनला आम्ही येऊ। अशा ह्या गोष्टी इतक्या बारीक 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 त्यामध्ये आम्ही बघतोय, त्या म्हणजे एवढं कुणीच बारीक बघू शकत नाही अशा पद्धतीची आपली सगळी कामं चाललेली आहेत। फक्त ती आपल्याच सर्वांचं आहे, आणि म्हणून तुम्ही पण आता 3,500पेक्षा जास्त व्यापारी आणि त्यांच्याकडे 25,000च्या पेक्षा जास्त स्टाफ, त्याच्यातला निम्म्यापेक्षा जास्त स्टाफ महिला आहे तुमच्याकडचा, आणि निम्म्याला थोडा कमी म्हणजे 25,000मध्ये 13,000 महिला असतील तर 12,000 पुरुष आहेत। अशा पद्धतीनं हे सगळं काम चाललं आहे, तर तुम्ही त्यांनाही सांगा की आपल्या सगळ्यांच्या करताय, कुठंही थुंकायचं, कुठंही काय करायचं हे काही होता कामा नये, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी। आणि हे करताना थोडंसं विश्रांती वगैरे घेता यावी दुपारची, त्याची व्यवस्था काही ठिकाणी अशी बसून शांतपणे त्यांना विश्रांती घेता आली पाहिजे, अशी पण व्यवस्था जेव्हा त्याच्यात केली, मी अजिबात हाय काही केली नाही। म्हणजे वयस्कर लोकांचा पण आम्ही विचार केला, मधल्या वयातल्याचा पण केला, एकदम बाल वयात जे मुलं मुली असतात त्यांचाही केला, नवीन जोडपं ज्यावेळेस फिरायला जातं त्यांचाही त्या ठिकाणी केला, असा सगळ्यांचा तुम्ही म्हणाल त्यांचा काय केला, त्यांचा विचार केला आहे। त्याच्यामध्ये अजून काही पुन्हा बायको म्हणायची हे का असा खेळायला एवढा का गडी रंगात आला, तर तसं काही नाही, आपलं घरात चाललं आहे। त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे, आणि म्हणून माझी विनंती आहे की व्यापारी महासंघ तर आपला आदर्शवत आहेच, बारामतीच्या सौंदर्यामध्ये भर घालताना तुम्ही पण बरेच तरुण पिढी मला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करत असतात। देशाच्या विकासामध्ये मी ज्यावेळेस बघतो फायनान्स मिनिस्टर म्हणून, मला पण तुमच्यामुळं खूप वर्ष फायनान्स मिनिस्टरची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळालेली आहे, त्यावेळेस देशाच्या विकासात व्यापाऱ्यांचं जसं योगदान आहे तसं महाराष्ट्राच्या विकासात पण व्यापाऱ्यांचं योगदान आहे, आणि आपल्या बारामतीच्या पण डेव्हलपमेंटमध्ये व्यापाऱ्यांचं तुमचं योगदान आहे, हे मी कधीही नाकारू शकत नाही। त्याच्यावर तुमची जी काही व्यवसाय सचोटीनं करण्याची बुद्धी आहे, परंपरा आहे, व्यवसायाच्या बरोबरच तुमची एक सामाजिक बांधिलकी ही पण तुम्ही जपता, आणि राज्यभर बारामतीच्या व्यापाऱ्यांचं मी उदाहरण देत असतो। युवा पिढीनं देखील स्वयंरोजगाराकडे वळलं पाहिजे, सगळ्यांना नोकऱ्या मिळणं अवघड आहे, म्हणून आम्ही आता 10,000 रुपये कर्ज एक पंतप्रधानांनी योजना काढली, त्याला तुम्हाला काही जामीन बिमीन द्यावा लागत नाही, ते फेडलं की आम्ही 20,000 रुपये कर्ज देतो।
ते फेडलं की 50,000 रुपये देतो. आपल्या इतरांच्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या 50,000 म्हणजे कमी, पण जे छोटे व्यवसायधारक आहे, भाजीपाला, फळं किंवा अशा प्रकारचं छोट्या पद्धतीनं दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची चूल पेटती, अशांच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र करतायत. मित्रांनो, हे करत असताना माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे. माझं काय झालं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण सरकारमध्ये प्रतिनिधी म्हणून आहे, म्हणून निधी आणतो आहे, हे करतो आहे, पण हे पुढं मेंटेन झालं पाहिजे. त्याच्याकरता हाऊसकीपिंग, त्याच्याकरता स्वच्छता, त्याच्याकरता तुटफूट झाली तर ते दुरुस्त करणं, म्हणून आम्ही 21 छोटे छोटे त्याच्यामध्ये शॉप काढलेले, छोटे छोटे शॉप 10x10, 10x8, आणि ते आम्ही डिपॉझिटवर घेणार. जर उद्या बाबूरावला विचारणार, धनंजयला विचारणार असं, किंवा तुम्ही केवढं किती डिपॉझिट देऊ शकता, आणि जो डिपॉझिट जास्त देईल आणि पर मंथ त्याला काही चार्ज लावणार आहे, आणि त्या पद्धतीनं पर महिन्याचं जे काही पैसे येतील त्याच्यातनं तिथलं हाऊसकीपिंग, कारण बहुतेक ठिकाणी महिलांच्याकरता, पुरुषांच्याकरता स्वच्छतागृह अतिशय चांगली. तुम्ही आता दशक्रिया विधीच्या शेजारी मी स्वच्छतागृह केलं, कधी पण जाऊन बघा, एकदम स्वच्छ असतं. ते आपल्याला ठेवायचं, म्हणजे नुसतंच करायचं आणि पुन्हा दुर्लक्ष करायचं तसं नाही. हे आपलं बसस्थानक असेल, आपलं कुठलंही ठिकाण असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्तम पद्धतीनं टिकवायच्यात. आणि म्हणून ते शॉप्स, मला वाटतं किती टोटल शॉप आहे, 21, हां बा असे आहेत. आज पण मी 1-2 ते आज मला खरातांनी तिथं जागा दिली, त्यांना तिथं मी 6 दिले आणि 5 नगरपालिकेला ठेवलेली. अजून पण आपले वेगवेगळे स्पॉट आहेत, तिथं इरिगेशनचे आहेत, बाकी इतरांचे आहेत. अशा पद्धतीनं आपलं काम चाललं आहे. मी मगाशी म्हणत होतो, आपल्यामध्ये जायंट्स ग्रुप आहे, आपल्यामध्ये लायन्स क्लब आहे, आपल्यामध्ये आणखीन काही एन्व्हायरमेंटल फोरम आहे, आपल्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या संस्था आहेत. तर त्यामध्ये आता नदीचा एरिया फार चांगल्या पद्धतीनं केला. तिथं आता 50-50 फुटावर पिंपळाची झाडं लावणार आहे, म्हणजे पाणी येऊन गेलं तरी कचरा अडकता कामा नये. पिंपळाचं झाड इथून 20 फुटापर्यंत, 15 फुटापर्यंत सरळच त्याचा सोट राहणार, सवलत राहणार, आणि पुढं ते गोल झालं पाहिजे. त्याच्यावर किती पाणी आलं तर माझ्या खंडोबानगरमध्ये, आपल्या बारामतीमध्ये, आपल्या कुठल्याही मंदिराच्या परिसरामध्ये, आपल्या कुठल्याही तीर्थस्थळं आहेत तिथं कुठंही पाणी येणार नाही अशी व्यवस्था आपण केलेली आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी नदीत उतरायला पण फार चांगल्या पायऱ्या, दगडी घडाई वगैरे अशा प्रकारे केलेलं आहे. माझं म्हणणं आहे, आता जायंट्स ग्रुपचा प्रमुख कोण आहे? हां, तर तुम्ही एक एरिया घ्या, किंवा तुमच्या आटोक्यात, मी भासाकभर नाही सांगत, तुम्हाला जो ठेवायचा, आम्ही तिथं बाबा हा एरिया जायंट्स ग्रुपच्या सौजन्याने इथली साफसफाई होते, आम्ही तुमचा बोर्ड लावू, त्या वर्षी जायंट्स ग्रुपचा अध्यक्ष असेल त्याचं नाव लावू, म्हणजे एक माणसाला बरं वाटतं. तसं मग पुढं आणखी कुठला क्लब, अशा पद्धतीनं आपण जर केलं तर आपल्याला सोयीचं होणार आहे. त्या प्रकारे आपलं मेडिको गिल्ड आहे, आपलं वकिलांची पण संघटना आहे, बार असोसिएशन, अशा ज्या काही, धनंजय तुझं पण आहे, आता सूर्यवंशी तुम्ही पण काढलेलं आहे. अशा तुम्ही तुमच्या आवाक्यापुरतं, तुमच्या खिशाला झेपेल एवढंच घ्या. काही मी बारामती बँकेला सांगेन, काही मी दूध संघाला सांगेन, काही मी खरेदी विक्री संघाला सांगेन, मार्केटला जेवढं झेपेल ते मार्केटला सांगेन. तसं तुमच्या पण ॲडव्हर्टाईज करत असताना तुम्ही काही ज्यांची सोन्या चांदीची दुकानं आहेत त्याच्यामध्ये किशोर शेटने आम्हाला आय लव बारामती किंवा माझी बारामती अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला हे दिलेलं आहे, म्हणजे डोनेट केलेलं आहे. असं काही असेल तर ह्या प्रकारे मी आता बस स्थानकावर देखील बघा, परदेशात किंवा मोठ्या शहरात ते इलेक्ट्रिक ते स्क्रीन असतात LED, तशा मी तिथं बसवणार आहे. म्हणजे तिथं ॲडव्हर्टाईजमेंटला जास्त पैसे लोक देतात. आजच एक जण म्हणला, मग दादा मीच घेतो ना, मी तुम्हाला पैसे, म्हणजे तुम्हाला म्हणजे ST स्टँडला पैसे देतो. असे आम्ही बारामती शहरातले पण काही स्पॉट निवडणार आहे, आणि तिथं त्या पद्धतीनं ॲडव्हर्टाईजमेंट किती डिमांड येते माझ्या व्यापाऱ्यांच्याकडनं, उद्योगपतींच्याकडनं किंवा वेगवेगळ्या
संस्थांच्याकडनं ते बघणार आणि ते निवडणार. माझी एक दुसरी विनंती आहे, अजित पवारचा वाढदिवस असला तरी कुठेही जे बोर्ड लागतात ते बंद केले पाहिजे. त्यांना आपलं शहर थोडंसं विद्रूप होतं. त्याकरता आपण ठराविक ठिकाणं निवडू, ज्याला ॲड टाकायची, शुभेच्छा द्यायच्यात, आणखीन काही द्यायचं, कुणाचंही असू द्यात, महापुरुषांचं असू द्यात, त्यांच्या घरातलं कुणाच्याबद्दल असू द्यात, कुणाचंही, मला काही कुणाला हे अनादर करायचा नाही. तर तसे स्पॉट आपण निवडू आणि त्यांनी तिथंच लावावं. नाही तर काय होतं, कुठंही 4 खांब लावतात, कुठंही लावतात, काही ते इतकं विद्रूप होतं आणि मग काढायचं म्हटलं तरी भावनेचा प्रश्न होतो. यांनी हात लावला, हे मग पोलीस वगैरे, पोलिसांनाही त्रास होतो. तर मागं नागपूरमध्ये हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच, त्यांनीच तो निर्णय दिला आणि तिथलं ते सगळं स्वच्छ झालं. तशा प्रकारे आपण करू. काहींना तुम्हाला काही मदत करायची असेल तर झाडं द्या. मध्ये आम्हाला एका कंपनीने 1 कोटी रुपये झाडाला, खड्डे घ्यायला, ड्रीप बसवायला, काळी माती टाकायला, खड्डं टाकायला दिलं. तुम्ही व्यापारी बंधूंनो, एकदा आम्ही इकडचं फॉरेस्ट डेव्हलप केलं आहे, सहज एकदा चक्कर मारा काय केलं आहे. तिथं बोटिंग पण आहे, त्याच्यामध्ये जरा बोटिंग वगैरे पण करा. म्हणजे बघा कसं आहे, पैसे देऊन बोटिंग करावं लागेल, पण तिथं जरा ॲडव्हेंचर गेम्स पण छान केलेले आहेत. तिथं अजून सी सँड आणायचं बाकी आहे, पण ते चाललेलं आहे. त्याच्यातनं माझा प्रयत्न, मी आणि माझ्या सहकाऱ्यांचा काय की तिथं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तिथंच कचेरीमध्येच गर्दी झाली पाहिजे. तिथं ॲम्फी थिएटर फार सुंदर केलेलं आहे, काम उरकत आलं आहे. तिथं बारामतीचा इतिहास, भीमथाडीपासून तुमचं पूर्वीचं तहसीलदार कार्यालय कुठं होतं ना, तिथं ते सगळं, काही ठिकाणी पेंटिंग, काही ठिकाणी ॲक्च्युली फोटो, काही ठिकाणी माहिती, त्याच्यामध्ये मग ती मराठीमध्ये पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असेल. आता थोडी पंचायत काय झाली, नवीन पिढी CBSEला जाते आणि त्यांना मराठी वाचताच येत नाही. बोलता येतं पण वाचताना अडखळतात. तर त्यांच्याकरता आपण इंग्लिश पण त्या ठिकाणी करू. बाहेरच्या लोकांच्याकरता पण इंग्लिश, हिंदी बोलणाऱ्याला हिंदी वाचता येतं, मराठी पण वाचता येतं, त्याच्यावर तिथं इतकी अडचण येत नाही. या प्रकारे तिथं आपण करतो आहे. आणि त्याच्यातनं बारामती कशी बदलत गेली, बारामतीमध्ये कशा, बारामतीचे आत्ताचे प्रेक्षणीय स्थळं कुठली आहे, ती पूर्वी कशी होती, आता कशी झाली, वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं आपण करतो आहे. तेही काम चाललेलं आहे. आणि साधारण माझा प्रयत्न ती कामं बारामतीतल्याच कर्तृत्ववान मुलांना, लोकांना देण्याचा आहे. मग आपल्यातली काही कामं आदित्य तावरे करतो, काही उद्धव गावडे करतायत, काही करण वाघोलीकर करतायत, काही आपला जगताप करतायत, काही देशमुख करतायत, काही खत्री करतायत. अशा पद्धतीचं हे सगळं काम चाललेलं आहे. तर त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. मी आता शेवटच्या मुद्द्यावर येतो. मी आता हे सगळं करत असताना मी जी राजकीय भूमिका घेतली, आम्ही NDAच्या तर्फे 48 जागा कुणाला कुठल्या द्यायच्या त्या वरिष्ठ पातळीवर ठरवू. परंतु त्याच्यातली बऱ्याचशा, म्हणजे पूर्वीच्या जागा राष्ट्रवादीच्या होत्या, त्या राष्ट्रवादीलाच मिळतील. त्यामध्ये मी जी भूमिका घेतलेली आहे त्या पक्षाचा उमेदवार खासदारकीला उभा करणार आहे. त्या संदर्भात उद्याच्याला तुम्ही असंही मनात आणता कामा नये, बघू विधानसभेला अजितला देऊ, इकडं देऊ, हे 2 डगरीवर काही नाही. तुम्हाला द्यायचं असेल तर विधानसभेलाही दुसऱ्याला द्या, लोकसभेलाही कुणाला द्यायचं ते द्या. मला जर द्यायचं असतं तर लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला द्या आणि विधानसभेला पण मला द्या. मी आपल्याला शब्द देतो की ही जी काही गती आहे, ही गती माझ्या विचाराचा खासदार आला तर आणखीन वाढेल. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस तुम्ही काही म्हणा, तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही आता त्यांच्याबरोबर गेला म्हणून बोलता, जे काही 22 तारखेला अयोध्येला राम मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना झाली, उभ्या जगाने आनंद व्यक्त केला, सगळे आनंदात होते. आपल्याला काम करत असताना सगळ्यांना समाधान द्यायचं. अयोध्या, वाराणसी, उज्जैन ही सगळी ठिकाणं जाऊन बघा, एवढा तिथं बदल झाला आहे. आम्ही पण आता अंबाबाई, ज्योतिबा
खंडोबा आणि विठोबा तुळजाभवानी इथं पण चांगले प्लॅन, विठोबा पंढरपूर, पांडुरंग पंढरपूर तिथं पण करतो आहे आणि बहुतेक उद्या ह्या आठवड्यातच त्याचं प्रेझेंटेशन होईल आणि तिथं पण चांगल्या सुविधा, कुणावरही गंडांतर येता कामा नये, पण त्यांनाही त्यांची सोय पुढं झाली पाहिजे आणि भाविकांना पण असं मोकळीक वाटली पाहिजे. ह्या प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. त्या करत असताना केंद्राचे जसं छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, कुणी काही म्हणू द्या, परंतु मी ज्यावेळेस दिल्लीला काही कामाच्या निमित्तानं अमित भाईंकडे जात असतो, ते म्हणले की सगळ्याचे सगळे ही तिन्ही राज्य आपली येणार. माझ्याबरोबर प्रफुल्ल पटेल होते, ते म्हणते छत्तीसगड अवघड आहे, ते म्हणले लिखकर देता हूँ वो भी आएगा आणि छत्तीसगड पण आलं. त्यामध्ये आज वातावरण तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिथं संधी द्यावी असंच आहे. कारण त्यांना विजन आहे, त्यांना दूरची दृष्टी आहे. त्यांनी वंदे भारत ट्रेन घ्या किंवा नॅशनल हायवे घ्या, वेगवेगळे फ्लायओव्हर घ्या, वेगवेगळे विमानतळं घ्या, शेतकरी समाजाला केलेली मदत, त्याच्यामध्ये आपल्या घरकुलाचा कार्यक्रम, गोरगरिबांच्या करता पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, अशा खूप काही गोष्टी जागतिक पातळीवर देखील आपल्या भारताचं नाव निश्चितपणे उंचावलेलं आहे. भारताला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री ज्यावेळेस जातात चर्चेला त्यावेळेस त्यांच्या शब्दाला एक वजन झालेलं आहे. परदेशात पण त्यांचं कसं स्वागत होत असतं मोदी साहेबांचं ते आपण बघितलेलं आहे. मला ते तिसऱ्यांदा तिथं होत आहेत. आज तुमच्या बारामतीमध्ये ही कामं का होतात, तर अजित पवार सरकारमध्ये आहे आणि त्यांना मुख्यमंत्री सहकार्य करतात, मंत्रिमंडळातले इतर सहकार्य करतात म्हणून होतात. हे काही जादूची काढली नाही, हे व्यवहाराने बोललं पाहिजे. तसं आपल्या विचाराचा खासदार गेला तर मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना सांगू शकतो, आमच्या बारामतीकरांनी इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोरवेला, मुळशी, खडकवासल्याने आपल्या विचाराचा खासदार दिलेला आहे. त्याच्यावर ही कामं आमची झाली पाहिजे. बरं, त्यांनी नुसतं यस म्हटलं तर करोडो रुपयाची कामं होतात. रेल्वेचे मी आता बस स्थानक केलं ते राज्य सरकारच्या हातात आहे. मी रेल्वे स्टेशन कशा पद्धतीनं करून दाखवतो तुम्ही बघा. का तर तिथं आपल्या विचाराचा खासदार गेल्यानंतर तो तिथं रेल्वे मंत्र्याकडे जाईल. मी त्याला सांगेन, मी पण आमदार म्हणून येतो बाबा, चला तुमच्याबरोबर. मी तिथं त्या बाबतीमध्ये सांगेन. तिथं आज रुलिंग पार्टीचे खासदार असल्यानंतर कामामध्ये फरक पडतो. रुलिंग पार्टीचा आमदार असल्यानंतर विकास होतो आणि त्यामुळं ज्या काही केंद्राच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, केंद्राचा तर प्रचंड मोठा अर्थसंकल्प असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो व्यापारी बंधूंनो, कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तिथं द्या ना अजितला, आमचं कुठं काय म्हणणं आहे, पण इथं तरी इकडं द्या ना. परंतु अजितचं म्हणणं इकडंही अजितलाच दिलं पाहिजे आणि तिकडंही अजितलाच दिलं पाहिजे. म्हणजे लोकसभा, विधानसभा तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा. आणि मी हेही तुम्हाला स्पष्ट सांगतो, उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करेन. मी कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही. मी सरळ सांगेन की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट. मी जर एवढे कष्ट सुशील, नरेंद्रजी माझ्या धंद्यामध्ये घेतले तर मी हेलिकॉप्टर विमानाशिवाय फिरणार नाही. सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत माझा बिझनेस मी बघितला. मी कोणाला मी दिलीपला म्हणेल की दिलीपराव आता काय आपला प्रश्न नाही, तुम्ही जोपर्यंत मला साथ दिली 5 वर्ष मी तुमचं बिनचूक काम करून दाखवलेलं आहे, चोख काम करून दाखवलेलं आहे. आणि माझा दावा आहे बारामतीकरांनो,
मी जे काम करतो तेवढं काम कोणीच मायचा लाल करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. कोणी किती त्यामध्ये भावनिक आणि काय बाकीच्या गोष्टी केल्या, कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणून रडतील, पण काम करू शकणार नाही. तुम्हाला ठरवायचं आहे कामाच्या पाठीशी उभं राहायचं आहे का भावनिक मुद्द्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे, आणि बारामतीचा चाललेल्या विकासाची गती चालू ठेवायची आहे का त्याला खीळ घालायची, ह्याचा निकाल तुम्ही घ्या. धन्यवाद.